हॅलो एव्हरीवन. आजच्या प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण आज 4th युनिटला सुरुवात करणार आहोत. 4th युनिटमध्ये ज्या काही छोटे चॅप्टर्स दिलेले आहेत, कन्सेप्ट्स आहेत, डायरेक्टिंग, लीडरशिप, कोऑर्डिनेशन, कंट्रोलिंग आणि रिसेंट ट्रेंड्स. तर यामध्ये तुम्हाला बेसिकली मॅनेजमेंट कसं केलं जातं, मॅनेजमेंटसाठी कुठल्या गोष्टी नेसेसरी आहेत. आपण प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचा सब्जेक्ट स्टडी करतोय, तर आपल्याला यामध्ये या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपण जनरली हा वर्ड खूपदा ऐकतो की डायरेक्टर आहे, डायरेक्शन देतात किंवा डायरेक्टिंग करतात. तर मग नक्की ते काय करतात, ती प्रोसेस कशी कंप्लीट केली जाते, त्याचं मिनिंग काय आहे, यामध्ये नक्की काय केलं जातं. तर ह्याच गोष्टी आपल्याला डायरेक्टिंग मध्ये त्याची मिनिंग आणि त्याचं प्रोसेस अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. Directing is the process of guiding people in their work and ensuring that they do it in the best possible manner. तुम्हाला डायरेक्शन दिलं जातं म्हणजेच गाईड केलं जातं कशासाठी की तुमचं जे वर्क आहे ते बेस्ट पॉसिबल मॅनरने तुम्ही कंप्लीट करावं. डायरेक्टिंग इन सिंपल वर्ड इज इन्स्ट्रक्टिंग द सबऑर्डिनेट्स टू फॉलो सर्टन प्रोसेस टू अचीव अ गिवन जॉब ऑर गोल. डायरेक्शन चं जे काही मिनिंग आहे डायरेक्टिंगचं ते सिंपल वर्ड्स मध्ये दिलंय की सबऑर्डिनेट्सला काही इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केल्या जातात. आता सबऑर्डिनेट्स म्हणजे कोण, की ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत, वर्कर्स आहेत, सबऑर्डिनेट्स आहेत, त्यांच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स तयार केल्या जातात, त्यांच्यासाठी काही प्रोसेस डिफाईन केल्या जातात की जर तुम्ही त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या, त्या प्रोसेसनुसार तुम्ही गेलात, तर तुमच्या वर्कमध्ये तुम्हाला काय होईल की तुमचं वर्क बेस्ट पॉसिबल मॅनरने कंप्लीट होईल आणि त्यामुळे तुम्हाला गोल्स अचीव्ह करणं पॉसिबल होईल. सो in our daily life, we come across many situations like a teacher directing his student to complete an assignment. म्हणजेच काय की टीचर सुद्धा तुम्हाला डायरेक्टिंग करतात की डायरेक्शन कशा पद्धतीने दिलं जातं, ऍज पर सिच्युएशन तुम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात त्या तुम्ही जर फॉलो केल्या, प्रोसेस फॉलो केली, तर कदाचित तुम्हाला सक्सेस मिळेल. ओके. तर यानंतर तुम्हाला काही डेफिनेशन्स दिलेल्या आहेत डायरेक्टिंगच्या, त्यापैकी तुम्ही कुठली एक करू शकता. रूज अँड डोनाल्डची दिलेली आहे, न्यूमनची दिलेली आहे. आपण एक यातली बघूया, हेमनची बघूया. डायरेक्टिंग कन्सिस्ट ऑफ द प्रोसेस अँड टेक्निक्स. डायरेक्टिंग म्हणजे काय आहे, एक टेक्निक आहे. यामध्ये टेक्निक्स असतात, काही प्रोसेस असतात. युटिलाइजिंग इश्युइंग इन्स्ट्रक्शन्स अँड मेकिंग सर्टन दॅट ऑपरेशन्स आर कॅरीड ऑन ॲज ओरिजिनली प्लॅन. म्हणजे तुम्ही जे काही प्लॅन केलेला आहे, तर तो प्लॅन सक्सेस करण्यासाठी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात आणि त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करणार आहात. ओके. सो लेट अस सी द प्रोसेस ऑफ डायरेक्टिंग. यामध्ये जी डायग्राम दिली, आउटलाइनिंग द गोल्स, फ्रेमिंग कोर्स ऑफ ऍक्शन, डिसिजन ऑन द असिस्टन्स टू बी डायरेक्टेड, इश्युइंग ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन्स, मोटिवेशन, लीडिंग, डायरेक्ट सुपरविजन, फीडबॅक अँड फॉलो. आता यामध्ये आपण वन बाय वन प्रोसेस स्टडी करूया. आउटलाइनिंग द गोल्स म्हणजे काय, की तुम्हाला गोल्स डिफाईन करावे लागतील. त्यामुळे तुम्ही काय डिसाईड करू शकता, बिकॉज ऑफ दॅट गोल्स यू हॅव टू डिसाईड युअर ऍक्टिव्हिटीज that need to be completed. So the managers must fix the target and so that right decisions and actions can be taken. तुमचं जर टार्गेट फिक्स असेल म्हणजे काय, की तुम्ही नक्की काय करणार आहात, कशासाठी ऍक्शन्स घेणार आहात, कुठल्या ऍक्टिव्हिटीज करणार आहात, हे ऑटोमॅटिक आपण काय करू शकतो, डिसाईड करू शकतो. त्यामुळे टार्गेट फिक्स करणं हा एक पार्ट इथे फर्स्ट स्टेप मध्ये, प्रोसेस मध्ये होईल. फ्रेमिंग कोर्स ऑफ ऍक्शन अँड इन्स्ट्रक्शन्स मध्ये काय दिलंय की इन्स्ट्रक्शन शुड बी गिवन टू द सबऑर्डिनेट्स. मॅनेजर शुड फ्रेम ऑल सच गाईडलाईन्स विच विल गॅरंटी कम्प्लीट कोऑर्डिनेशन. म्हणजे आता इथे तुम्हाला ऍक्शन्स ठरवल्या जातील. सपोज मी जसं तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकते की तुम्हाला जर कॉलेजला यायचं आहे, तर कॉलेजला येण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने जाणार आहात, त्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातील. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, कारण आता कोरोना सिच्युएशन आहे. सेम सबऑर्डिनेट्स आहे, सबऑर्डिनेट्सला सुद्धा एखादं टार्गेट दिल्यानंतर ते वर्क कम्प्लीट करण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातील. डिसिजन ऑन द असिस्टन्स टू बी डायरेक्टेड म्हणजे असिस्टन्स कशा पद्धतीने काम करतील इथे. द बेसिक पर्पज ऑफ इश्युइंग इन्स्ट्रक्शन टू द सबऑर्डिनेट्स इज सो दॅट वर्क्स allotted to them are accomplished on time. Different tasks are allotted to different subordinates. Manager must ensure that proper subordinates are selected for issuing required instructions. म्हणजे इथे ऑर्गनायझेशनचं वर्क कसं चालतं ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की डिफरंट टाईपचं टास्क ऑर्गनायझेशन मध्ये आहे, ते डिफरंट सबऑर्डिनेट्सला दिलं जातं. त्याचं मेन रिझन आहे की तुमच्याकडे जे स्किल आहे ऍज अ सबऑर्डिनेट, त्या पद्धतीचं वर्क तुम्हाला डिवाइड केलं जातं आणि त्यामुळे इथे मॅनेजर्सचा रोल काय आहे की सबऑर्डिनेट्स ते वर्क कम्प्लीट करण्यासाठी प्रॉपर इन्स्ट्रक्शन फॉलो करतात किंवा नाही, हे थर्ड प्रोसेस मध्ये
तुम्हाला लक्षात येईल. इश्युइंग ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन्स, आता इथे तुम्हाला जेव्हा वर्क डिवाइड केलेलं आहे तेव्हा इथे इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात, म्हणजेच काय केलं जातं, कम्युनिकेशन केलं जातं सबऑर्डिनेट सोबत. इसेन्शियल ऑर्डर्स मस्ट बी इश्यूड इन रायटिंग, म्हणजे काही ऑर्डर्स काही इन्स्ट्रक्शन्स ह्या रायटिंग मध्ये असतील, म्हणजे ओरली जर तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या असतील, काही इश्यूज डिस्कस करायचे असतील तर ते कम्युनिकेट केले जातात त्यांच्या सबऑर्डिनेट सोबत ओरली. ऑर्डर गिव्हन मस्ट बी क्लिअर, क्लिअर असली पाहिजे, म्हणजे काय, उद्या सुट्टी आहे किंवा नाही असा तुम्ही मला क्वेश्चन विचारला तर मी त्यावेळेस तुम्हाला उत्तर देईल त्यावेळेस कदाचित असेल किंवा नसेल असं जर आन्सर असेल तर इथे क्लिअर आहे का काही, मग उद्या कॉलेजला यायचं की नाही हे तुम्ही कसं ठरवणार आहात. मग तुम्हाला कुठलीही ऑर्डर देताना हे काम किती वेळात कम्प्लीट करायचं आहे हे तुम्हाला सबऑर्डिनेट्सला क्लिअर मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. ओके. त्यानंतर मोटिवेशन दिलं जातं. सपोज तुम्ही जर एखादं वर्क करताय ते जर तुम्हाला प्रॉपर वेने प्रॉपर मॅनरने कम्प्लीट व्हावं असं वाटत असेल तर तुमच्या एम्प्लॉईजला काही फिलिंग्स आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही काय केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे. एखाद्या कामामध्ये मोटिवेशन केव्हा येतं की जेव्हा तुम्हाला काय केलं जातं, काही ड्रायव्हिंग फोर्स वापरले जातात. जसं की मॅनेजरला ते माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर परीक्षेमध्ये ओ ग्रेड मिळाले तर पॅरेंट्स काही तुम्हाला गोष्टींचं प्रॉमिस करतात की तुम्हाला मोटरसायकल घेऊन देऊया किंवा एखादी बाईक कुठलीही असेल किंवा आणखी तुमच्या आवडीची एखादी गोष्ट घेऊन देऊया, तर कदाचित त्यामुळे मोटिवेट होतात काही स्टुडंट्स आणि त्यामुळे ते रिझल्ट्स पण आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अचीवमेंट तुम्हाला हव्या असतील तर ऑर्गनायझेशन मध्ये अशा पद्धतीने सबऑर्डिनेट्सला मोटिवेशन देणं खूप गरजेचं आहे. ओके. सो नेक्स्ट प्रोसेस इज लीडिंग. लीडिंग करणं म्हणजे काय आहे की तुम्हाला अचीवमेंट घेण्यासाठी, आता सपोज इफेक्टिव्ह लीडरशिप इज नीडेड टू लीड अँड गाईड द ऍक्शन ऑफ सबऑर्डिनेट अँड टू अचीव द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. लीडिंग करणं म्हणजे त्यांचं नेतृत्व करणं. एक प्रकारे तुम्ही काय करताय की त्यांना कशा पद्धतीच्या ऍक्शन्स करायच्या आहेत त्यासाठी गाईड करता, म्हणजेच तुम्ही नेतृत्व करता, तुम्ही लीडर आहात. ओके. डायरेक्ट सुपरविजन म्हणजे काय की इथे सुपरविजनचा इम्पॅक्ट काय होतो, इट इन्व्हॉल्व्स द मॅनेजरियल टास्क ऑफ ऑब्झर्विंग सबऑर्डिनेट्स. जसं टीचर तुमचे सुपरविजन करतात पेपरमध्ये तसंच आहे, मॅनेजर सुद्धा ऑब्झर्वेशन घेतात सबऑर्डिनेट्स कशा पद्धतीने वर्क करतात, प्लॅन्स आणि पॉलिसीज कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट करतात. तर सुपरवायझर विथ अ गुड लीडरशिप क्वालिटीज कॅन मोटिवेट अँड ही ऑल्सो अनालायझेस द वर्क परफॉर्म बाय वर्कर्स अँड गिव्स अ फीडबॅक टू द वर्कर्स विच विल बिल्ड हाय मोरल अमंग वर्कर्स. म्हणजे यातून ते फीडबॅक तयार करतात की कोणाचा परफॉर्मन्स बेस्ट आहे कोणाचा नाही. ऑब्झर्वेशन नंतर मॅनेजरला काही गोष्टींचं नॉलेज येतं की सबऑर्डिनेट्स वर्क प्रॉपर करतायत किंवा नाही करतायत. जर करत नसतील तर आणखी त्यांना दुसऱ्या ऑर्डर्स दिल्या जातात. ओके. फीडबॅक अँड फॉलो. फीडबॅक मध्ये काय केलं जातं, फॉलोअप घेतल्यानंतर टू सी वेदर ऑर्डर्स आर बीइंग इम्प्लिमेंटेड अकॉर्डिंगली और एनी प्रॉब्लेम्स आर बीइंग कम अक्रॉस नेसेसरी ऍक्शन शुड बी टेकन फॉर करेक्टिंग डिफिशियन्सीज. फीडबॅक मध्ये जेव्हा मला काही कमतरता आढळते, डिफिशियन्सीज आढळतात तेव्हा मी काय करणार आहे की करेक्टिव्ह ऍक्शन्स त्यावर घेतल्या जातील. इफ रिक्वायर्ड अप्रोप्रिएट ऍडजस्टमेंट शुड बी मेड इन द डायरेक्शन्स. नुसतं डायरेक्शन करणं फक्त एवढंच माझं काम नाहीये. तर मला ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन्स देऊनही रिझल्ट मिळत नसतील, काही कमी जाणवत असेल, तेव्हा मला त्यावर ऍक्शन्स घेणं खूप गरजेचं आहे, रेमेडियल ऍक्शन्स. ओके. दॅट इज फीडबॅक अँड फॉलोअप. आता त्याचा तुम्हाला डायरेक्टिंग हा पार्ट संपलाय. त्यामध्ये तुम्हाला हे जे काही क्वेश्चनरी दिलेले तर आपण फक्त कन्सेप्ट आणि त्याची प्रोसेस हे दोन पार्ट ऍज पर सिलेबस घेतले, त्याच्या नोट्स तुम्ही प्रिपेअर करणार आहात. ओके. पुढचा पार्ट आहे तुमचा लीडरशिप. लीडरशिप मध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचंय, मीनिंग, स्टाईल्स अँड क्वालिटीज ऑफ गुड लीडर. ओके. सो लेट अस सी फर्स्ट मीनिंग. लीडरशिप, तुम्ही हा वर्ड खूप वेळेस ऐकलेला असेल आणि त्यामुळे तुम्हाला फार एक्सप्लेन करण्याची गरज नाही. तुम्ही ग्रॅज्युएशनची मुलं आहात आणि लीडरशिप म्हणजे काय हे मी तुम्हाला फार एक्सप्लेन करून तिथे वेळ वाया घालवण्याचं कारण नाहीये. लीडरशिप मध्ये तुम्हाला मीनिंग मध्ये दिलाय, इट डिफर्स फ्रॉम ऑथर्स टू ऑथर्स. हे जनरली तुम्हाला माहितीये की तुम्ही भरपूर टाईपचे लीडर्स पाहिले असतील. काही पॉलिटिकल लीडर्स आहेत, सोशल लीडर्स आहेत. तर अशा पद्धतीने लीडरशिप करताना त्यांचे जे प्रत्येक पर्सनॅलिटी आहे, इंडिव्हिज्युअल पर्सन्स आहेत, ते पर्सन वाईज डिफरंट डिफरंट असणार आहे. ओके. मग लीडरशिप इज अ पॉवर
म्हणजे तुमच्याकडे असणारी पॉवर आहे लिडरशिप मध्ये. लिडरशिप इज द आर्ट ऑर प्रोसेस ऑफ इन्फ्लुएन्सिंग पीपल सो दॅट दे विल कॉन्ट्रीब्युट ग्लॅडली अँड होल हार्डली टुवर्ड द अचिव्हमेंट ऑफ ग्रुप गोल्स. तुम्ही जेव्हा एखाद्या ग्रुपचं लिडरशिप करता तेव्हा तुमचं अचिव्हमेंट काय आहे, तुमचे गोल्स काय आहेत हे तुमच्या ग्रुपलाही माहिती असतं किंवा त्या अचिव्हमेंट घेण्यासाठी तुम्ही ग्रुपला मदत करता किंवा त्यांचं लीडिंग करता. लिडरशिप इज द प्रोसेस ऑफ इन्फ्लुएन्सिंग द बिहेवियर ऑफ पीपल बाय मेकिंग देम डू युअर utmost willingly towards accomplishment of organizational goals. तुमचं जे काही बिहेवियर आहे ऍज अ लीडर म्हणून त्याला फॉलो करतात तुमचे ग्रुप मेंबर्स. Leadership indicates the ability of an individual to maintain a good interpersonal relations with followers and motivate them to contribute for achieving organizational objectives. आता तुम्हाला इथे ऑर्गनायझेशनचा लिडरशिप तुम्ही करताय, ऑर्गनायझेशन मध्ये लिडरशिप करताय, तर इथे कशाचा विचार करायचा आहे की तुम्ही जे काही तुमचे रिलेशन मेंटेन केलेले आहेत, इंटरपर्सनल रिलेशन, त्यामुळे तुमचे काय झाले की फॉलोअर्स तयार झालेले आहेत. ते फॉलोअर्सला मोटिवेट करणं, कॉन्ट्रीब्युट करणं आणि ऑर्गनायझेशनचे गोल्स अचीव्ह करणं हे तुमचं काम असेल लिडरशिप मध्ये. लक्षात आलंय? तुम्ही लीडर कधी बनू शकताय जेव्हा तुमचे दोन लोकांशी तरी ऍटलिस्ट रिलेशन मेंटेन असतील. काही लोकांचं नेचर असं आहे की त्यांना साधं एका सोबत सुद्धा फ्रेंडशिप मध्ये राहता येत नाही किंवा एक सुद्धा फ्रेंड राहत नाही. याचं कारण काय आहे? रिलेशनशिप मेंटेन करणं हे सुद्धा एक स्किल आहे. म्हणून लिडरशिपला त्यांनी मुळातच सांगितलं की हे एक आर्ट आहे, ही एक कला आहे, ही सगळ्यांना जमते असं नाही. मग ती आपल्याला काय करावी लागते? डेव्हलप करावी लागते. पण मुळात याचं मिनिंग काय आहे की तुम्ही तुमचे फॉलोअर्स तयार होतात जेव्हा तुमचे रिलेशन बनतात की नाही, तेव्हा काही लोक तुम्हाला फॉलो करायला लागतात आणि असे जे फॉलोअर्स आहेत त्यांना मोटिवेट करणं, त्यांच्याकडून काही काम करून घेणं, दॅट इज कॉल्ड. काही काम म्हणण्यापेक्षा इथे ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते अचीव्ह करणं हे तुमचं लिडरशिप मध्ये काम असेल. ओके. आता यामध्ये लिडरशिपच्या इथे सुद्धा 3-4 तुम्हाला काय दिलेल्या डेफिनेशन दिल्यात, त्यातली कुठली एक तुम्ही बेस्ट तुम्हाला जी आवडेल ती कुठलीही करू शकता म्हणजे एक्झाम साठी प्रिपरेशन. लीडर शोज द वे बाय हिज ओन एक्झाम्पल. ही इज नॉट अ पुशर, ही पुल्स रॅदर दॅन पुशेस. ही आहे टेरीची. म्हणजे इथे पुशर म्हणून काम करू नका लीडर म्हणून. ही पुल्स रॅदर दॅन पुशेस. ओके. लीडरशिप इज द ॲबिलिटी टू सेक्युअर डिझायरेबल ऍक्शन्स. तुमच्याकडे कुठली ॲबिलिटी असली पाहिजे लिडरशिप मध्ये? डिझायरेबल ऍक्शन्स फ्रॉम अ ग्रुप ऑफ फॉलोअर्स व्हॉलंटरीली विदाउट द यूज ऑफ कोअर्शन. कोअर्शन म्हणजे काय की कुठलीही जबरदस्ती न करता तुमचे फॉलोअर्स व्हॉलंटरीली म्हणजे स्वतःच्या स्व इच्छेने तुम्हाला काय करतील? फॉलो करतील किंवा तुमच्या ज्या डिझायरेबल ऍक्शन्स आहेत, तुम्हाला जे अपेक्षित आहे, एक्सपेक्टेड आहे ते काम ते कुठल्याही जबरदस्ती शिवाय कंप्लीट करण्यासाठी रेडी असते. म्हणजे दॅट इज कॉल्ड लिडरशिप. लिडरशिप म्हणजे असं नाहीये की मी ऑर्डर देते पण ऑर्डर मध्ये ऑर्डर वजा धमकी दिली जाते बऱ्याचदा. हे केलं नाहीस तर बघ माझ्या इतका वाईट कोणी नाही. असं करून जर तुम्ही समोरच्याकडून काम करून घेत असाल आणि मधल्या वेळेत 2 तासाच्या त्या मधल्या वेळामध्ये तुम्हाला झोप लागली ऍज अ लीडर म्हणून, तर समोरचा पर्सन अजिबात काम करणार नाही होनेस्टली. पण ते जर तुम्ही त्यांच्यामध्ये ते स्किल तयार केलं, तुमच्याकडे ती ॲबिलिटी आहे, तुम्ही त्या एम्प्लॉई सोबत, सबऑर्डिनेट सोबत रिलेशन्स तयार केलेत, रिलेशन्समुळे ते ऑटोमॅटिकली तुम्हाला फॉलो करायला लागले. स्व इच्छेने व्हॉलंटरीली काय करतात ते, म्हणजे मी कुठलीही जबरदस्ती केलेली नाही की हे काम तुम्ही केलंच पाहिजे. फक्त मी काय केलं, रिलेशन मेंटेन केलं आणि त्याच्या थ्रू काय केलेलं आहे, डिझायरेबल ऍक्शन्स करून घेतलेले आहेत त्या ग्रुपकडून. लक्षात येतंय? दॅट इज कॉल्ड लिडरशिप. Now let us see the process of, sorry, not process, qualities of good leader. आता तुम्हाला जर वाटतं की तुमच्याकडे ती क्वालिटी आहे की नाही हे चेक करायचंय, तर तुम्हाला काय चेक करावं लागेल की तुमच्याकडे त्यासाठी कुठली क्वालिटी असली पाहिजे. जरा पेज ओपन व्हायला वेळ जातोय तोपर्यंत आपण स्टार्ट करूया की क्वालिटीज मध्ये तुमचे फिजिकल फीचर्स मेन आहेत. फिजिकल फीचर्स मध्ये काय येतं बघा की जनरली तुमची हाईट, वेट, इथे तुम्ही बघू शकता. हाईट, वेट नंतर हेल्थ किंवा तुमचं अपीअरन्स कसं आहे. बघा काही लोक क्लासमध्ये एंटर झाली तरी सुद्धा सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. कधी कधी एखादी पर्सन असा असतो की जवळून गेला तरी सुद्धा आपल्याला साधं
त्याचं नॉलेज सुद्धा येत नाही. क्वालिटीज बघा, आता क्वालिटीज ऑफ गुड लीडर मध्ये फिजिकल फीचर्स, नॉलेज, कम्युनिकेशन स्किल. तुम्ही लीडर कोणाचं लीडिंग कसं करू शकताय? सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे लीडरकडे, इनिशिएटिव्ह अँड करेज, इमोशनल स्टॅबिलिटी, सोशल स्किल्स, अशा पद्धतीचे स्किल्स तुमच्याकडे असले पाहिजे. तर फिजिकल फीचर्स मध्ये आपण बघतोय की हाईट, वेट, हेल्थ, अपीअरन्स, म्हणजे तुमच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. तुम्ही इथे शेजारी उभे आहात हे मला समजलं पाहिजे. हे समजणं म्हणजे काय, की माझ्याकडे ती क्वालिटी आहे. माझ्या पर्सनॅलिटी मध्ये ती क्वालिटी आहे. लक्षात आलं? इट इज सेड दॅट गुड फिजिकल फीचर्स क्रिएट अ सेंटर ऑफ अटेन्शन, हेल्थ अँड पेशन्स हेल्प अ लीडर टू वर्क हार्ड विच इन्स्पायर्स अदर्स टू वर्क विथ सेम रिदम. काही लोक तुम्हाला फॉलो करतात म्हणजे तुमच्याकडे काय आहे, फिजिकल फीचर्स आहेत म्हणजे काय, की हाईट वेट तर असणारच आहे, प्लस तुमच्याकडे पेशन्स आहेत, हेल्थ आहे, ज्यामुळे तुम्ही हार्ड वर्क करू शकता आणि ऑटोमॅटिकली इन्स्पायर होऊन बाकीचे लोक अदर्स तुम्हाला काय करतील, फॉलो करतील. सो नॉलेज, आता तुमच्याकडे नॉलेज किती आहे ऍज अ लीडर म्हणून? फाईन लीडर शुड हॅव रिक्वायर्ड नॉलेज अँड कॉम्पिटन्स, and then only such a person can tutor subordinates properly and influence them. तुमच्याकडे ती क्षमता असली पाहिजे, तुमच्याकडे अपेक्षित असं नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटचे मॅनेजर आहात, लीडिंग कुठल्या डिपार्टमेंटला करताय आणि त्या डिपार्टमेंटमध्ये चालणारे जे ऑपरेशन्स आहेत त्याबद्दलच मला नॉलेज नसेल तर मी लीडिंग करू शकणार नाहीये, किंवा माझ्यामुळे एखादा थर्ड पार्टी इन्स्पायर होण्याचे चान्सेस राहणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. फ्लुएंट अँड गुड कम्युनिकेटर हा सगळ्यात मोठा स्किल आहे. ही शुड बी एबल टू क्लिअरली एक्सप्लेन हिज आयडियाज टू अदर्स. तुम्हाला स्वतःच्या आयडियाज एक्सप्लेन करता आल्या पाहिजे आणि त्या समोरच्या पर्सनला समजल्या पाहिजे, अंडरस्टँड झाल्या पाहिजे. बऱ्याचदा तुम्हाला काय बोलायचं असतं हे समोरच्या पार्टीला कळतच नाही आणि त्यामुळे तुम्ही लीडिंग तर सोडा, पण स्वतःचं जे काही काम आहे ते पण करून घेऊ शकत नाही. समोरच्या पार्टीने तुम्हाला फॉलो करणं हा तर भागच उरत नाही जर तुम्हाला कम्युनिकेशन येत नसेल. काही लोक मराठी, हिंदी, इंग्लिश बोलतात, पण नक्की त्यांना काय बोलायचं असतं हे शेवटपर्यंत कळत नाही. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे लीडरकडे. ही शुड बी नॉट ओनली गुड स्पीकर बट अ गुड लिस्नर ऑल्सो, टीचर, काउन्सिलर अँड पर्सुएडर. म्हणजे फक्त गुड स्पीकर असलं पाहिजे असं नाही, तर लिस्नर सुद्धा असलं पाहिजे, गुड लिस्नर. हे स्किल्स आहेत तुमच्याकडे असणारे. तुम्ही काउन्सिलिंग करू शकता लीडर म्हणून. पर्सुएडर, टीचर, टीचिंगच्या रोलमध्ये सुद्धा हा पार्ट येतो लीडरशिपचा. ओके. इंटिग्रिटी अँड होनेस्टी, तुमच्याकडे होनेस्टी असली पाहिजे, इंटिग्रिटी असली पाहिजे हाय लेवलची. त्याचं रिझन काय, शुड बी अ रोल मॉडेल टू अदर्स रिगार्डिंग द इथिक्स अँड व्हॅल्यूज. तुमच्याकडे मोरल व्हॅल्यूज असल्या पाहिजे, इथिक्स असले पाहिजे, ज्यामुळे तुम्ही होनेस्टली वर्क करू शकता, किंवा इंटिग्रिटी हा पार्ट त्यामध्ये येऊ शकतो, एकत्रित करणे. ओके. पुढचा तुमचा जो पार्ट आहे इंटिग्रिटी आणि होनेस्टी नंतरचा पेज ओपन होते तोपर्यंत आपण चालू करूया. इफेक्टिव्ह मोटिवेटर. इफेक्टिव्ह मोटिवेटर म्हणजे काय, की लीडर शुड बी अ गुड मोटिवेटर. तुम्हाला एखाद्याला मोटिवेट करायला सांगितलं मी, एखादा एक्झाम द्यायला तयार नाही, खूप भीती मनात बसलेली की कसं एक्झामला जाऊया, मला जमेल का, किंवा साधं तुम्हाला कोर्स चूज करताना पण असं होतं की कुठल्या कोर्सला जाऊया 12th नंतर, तर मोटिवेशन मिळालं की तुम्ही ते काम करायला तयार होता. तर इथे गुड मोटिवेटर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम करताय, तर तुम्हाला समोरच्या पार्टीला काय करायचंय, एनकरेज करायचंय. एनकरेज देम थ्रू सॅटिस्फाईंग देअर नीड्स. त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या कम्प्लीट करायच्या, सॅटिस्फाय करायच्या आहेत. मग मोटिवेशन मिळण्यासाठी तुम्हाला काय करता आलं पाहिजे, एनकरेज करता आलं पाहिजे. आता एखाद्याला मला एखादी गोष्ट त्याला आवडत नाहीये, पण ती करण्यासाठी मला एनकरेज करायचं असेल, तर मग मी कुठलं स्किल यूज करतो किंवा कशा पद्धतीने स्ट्रॅटेजीज अप्लाय करतो, ते तुम्हाला स्किल असलं पाहिजे. लक्षात आलं? सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे स्वतःकडे ऍज अ लीडर म्हणून असला पाहिजे. जर तुमच्याकडेच कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही दुसऱ्याचा कॉन्फिडन्स लेवल कशी वाढवू शकता? एखादा कॉन्फिडंट व्यक्ती, एखाद्याला गाडी चालवता येते, तो स्वतःवर इतका कॉन्फिडंट आहे की त्याच्या मागे बसणाऱ्याला विश्वास असतो की याच्यासोबत ट्रॅव्हलिंग केलं तर मला कधीही ऍक्सिडेंटला सामोरं जावं लागणार नाही. लक्षात आलंय? म्हणजे अशा पद्धतीने सेल्फ कॉन्फिडन्स हवा. इनिशिएटिव्ह अँड करेज, यामध्ये सांगितलंय की करेजियस अशा पद्धतीची तुमची पर्सनॅलिटी असली पाहिजे. इनोव्हेटिव्ह अँड शुड टेक अ इनिशिएटिव्ह.
म्हणजे तुमच्याकडे नवीन नवीन आयडियाज असल्या पाहिजे ज्यामुळे तुम्ही लिडिंग करू शकता, लिडरशिप करू शकता. इमोशनल स्टॅबिलिटी तुमच्याकडे असली पाहिजे. तुमच्या इमोशन्सवर तुमचा कंट्रोल असला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला राग आला तर लगेच व्यक्त करावासा वाटतं. तुम्हाला कधी-कधी असं होतं, की मला फार वाईट वाटलं, मला फार राग आला आणि मी लगेच प्रेझेंट झालो. तर मॅनेजमेंटचा एक रूल आहे, की इथे तुम्हाला ॲक्शन्स डायरेक्टली घेता येत नाही. इथे थोडा पॉज घेणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला समोरची पार्टी काहीही बोलत असेल, तर तुमच्या इमोशन्सवर जेव्हा तुम्ही कंट्रोल ठेवता किंवा स्टेबल राहता, तेव्हा काय होतं, की पेशन्समध्ये तुम्ही जे काही डिसिजन्स घेता, ते डिसिजन्स करेक्ट असतात. बऱ्याचदा तुम्हाला घरातले फॅमिली मेंबर्स सुद्धा सांगतात, की रागात कधीही कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही. तो नेहमी चुकीचाच असतो. त्यामुळे आपल्याला कंट्रोल करता आल्या पाहिजे. इमोशनल स्टॅबिलिटी असली पाहिजे. त्यामुळे आपले डिसिजन्स चुकत नाही. ओके? सोशल स्किल्स तुमच्याकडे असले पाहिजे. म्हणजे फ्रेंडली रिलेशनशिप तुम्हाला ठेवता आले पाहिजे कलीग सोबत. ज्यामुळे तुमचे फॉलोअर्स तयार होतात. ही शुड अंडरस्टँड पीपल अँड मेंटेन गुड ह्युमन रिलेशन्स विथ देम. ओके? नेक्स्ट युअर पॉइंट इज लीडरशिप स्टाईल्स. तुमची स्टाईल कशी आहे? प्रत्येकाची स्टाईल वेगळी बघा. काहींचं लुक कसं असेल, कोणाचं कम्युनिकेशन कसं असेल किंवा पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. त्यामध्ये आता लीडरशिप स्टाईल रेफर्स टू द बिहेवियर पॅटर्न अडॉप्टेड बाय लीडर टू इन्फ्लुएन्स द बिहेवियर ऑफ हिज सबऑर्डिनेट्स फॉर अटेनिंग द ऑर्गनायझेशनल गोल. तुम्हाला ऑर्गनायझेशनल गोल अटेन करायचे असतील, तर तुम्हाला लीडरशिप करताना वेगवेगळ्या स्टाईल्स यूज कराव्या लागतात आणि त्या स्टाईल्स म्हणजेच काय असतं, की ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय, as different leadership styles have their own merits and demerits. It is difficult to prefer one leadership style to another, and the selection of leadership style will depend on the consideration of a number of factors. आता तुम्ही कुठली स्टाईल सिलेक्ट करता तर ते वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड करतं. सो Tanibaum and Schmidt have pointed out the important factors that affect the choice of style of leadership. Forces in the manager. मग मॅनेजरची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याचा एक्सपिरियन्स किती आहे, या तो व्हॅल्यू सिस्टीम त्याची कशी आहे, त्यावर डिपेंड करतं की तुमची स्टाईल कुठली असेल. फोर्सेस इन सबऑर्डिनेट्स रेडीनेस फॉर मेकिंग डिसिजन्स, नॉलेज, इंटरेस्ट, नीड फॉर इंडिपेंडन्स. त्यानंतर फोर्सेस इन सिच्युएशन, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द प्रॉब्लेम, प्रेशर ऑफ टाइम. कधी कधी खूप कमी वेळ तुम्हाला दिला जातो आणि खूप बिग वर्क तुम्हाला अचिव्हमेंट घ्यायची असेल, तर त्यावेळेस तुम्ही कुठल्या स्टाईलने काम करताय, लीडिंग करताय, लीडरशिप तुमची कशी असेल. तर अशा पद्धतीचे हे काही डिफरंट डिफरंट चॉईसेस तुम्हाला दिलेले आहेत लीडरशिप स्टाईल्स मध्ये. तुम्ही इथे बघू शकता ऑटोक्रॅटिक, पार्टिसिपेटिव्ह, लेस फेअर, पॅटर्नलिस्टिक, bureaucratic, situational, charismatic, people oriented, servant leadership and task oriented leadership. हीच डायग्राम आपल्याला आता एक्सप्लेन करायची आहे लीडरशिप स्टाईल्स मध्ये. ऑटोक्रेटिक और टास्क मॅनेजमेंट लीडरशिप. आता यामध्ये काय केलं जातं बघा, ऑटोक्रेटिक मध्ये जे पिक्चर दिलंय तेच खूप फनी वाटतंय तुम्हाला, की कशा पद्धतीने अँगर झोन कसा आहे, कशा पद्धतीने बोट करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे सबऑर्डिनेट्सला कशा पद्धतीने रीडिंग केलं जातं बघा. अन ऑटोक्रेटिक लीडर वुड लाईक हिज सबऑर्डिनेट्स टू वर्क इन द मॅनर ही वॉन्ट्स. म्हणजे लीडर म्हणून तुम्हाला जे काही वाटतं त्या स्टाईलने यांनी सबऑर्डिनेट्सने काम करावं अशी तुमची अपेक्षा असते. and he informs them what they should do and where, when and how. म्हणजे कुठे काय कसं काम करायचं आहे हे सगळं फक्त तुमचा लीडर ठरवतो. ओके. ही डज नॉट ऍक्सेप्ट एनी सजेशन फ्रॉम हिज फॉलोअर्स. म्हणजे काही सजेशन जर तुमचे फॉलोअर्स तुम्हाला द्यायला गेले तर तुम्ही ऍज अ लीडर ते ऍक्सेप्ट करणार नाही. कधी कधी असतं ना, माझाच माईक आणि फक्त माझंच आहे, म्हणजे मी जे बोलतो तेच करेक्ट, समोरच्याने काही सजेस्ट करायचं नाही. अशा पद्धतीची जी स्टाईल आहे लीडरशिपची, दॅट इज कॉल्ड ऑटोक्रेटिक स्टाईल. ओके. In other words, an autocratic leader is one who centralizes the authority in himself and does not delegate authority to his subordinates. ओके. म्हणजे कुठली अथॉरिटी सबऑर्डिनेट्सला दिली जात नाही. सेंट्रलाइज सिस्टीम पद्धतीने ते काय करतात, अथॉरिटी फक्त एकट्याकडेच ठेवतात आणि त्या पद्धतीने लीड करतात त्यांच्या ग्रुपला. नेक्स्ट थिंग इज पार्टिसिपेटिव्ह और डेमोक्रेटिक लीडरशिप. आता पार्टिसिपेटिव्ह मध्ये काय दिले बघू शकताय, सच लीडर डज नॉट मेक अ वन साइडेड डिसिजन. म्हणजे हे जे लीडर्स आहेत ते वन साइड डिसिजन कधीच घेत नाहीत स्वतः एकटे.
ते काय करतात, देअर इज ऑलवेज टू वे कम्युनिकेशन, म्हणजे सबऑर्डिनेट्सला पण ते काय करतात, पार्टिसिपेशन त्यामध्ये असेल. So a democratic leader is one who consults, invites and gives opportunity to his subordinates to participate in the decision making process. म्हणजे कुठलाही डिसिजन ऑर्गनायझेशन मध्ये घ्यायचा असेल तर तुमचा लीडर तुमचं पार्टिसिपेशन ऍक्सेप्ट करतो, अडॉप्ट करतो. तुमच्याकडून काही सजेशन्स घेतले जातात, काही पॉलिसीज कन्सल्ट केल्या जातात ग्रुप सोबत, आणि त्यानंतर तुम्ही काय करताय, ऑर्डर्स देताय किंवा इन्स्ट्रक्शन्स देताय. टू अकम्प्लिश द टास्क द मॅनेजर युजली अवॉइड द यूज ऑफ पॉवर. म्हणजे इथे तुमचा लीडर पॉवरचा यूज करणार नाहीये, तर तुम्हाला काय करेल की या डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये तुमचं ऍज अ सबऑर्डिनेट म्हणून पार्टिसिपेशन असेल. दॅट इज कॉल्ड पार्टिसिपेटिव्ह लिडरशिप. लेस फेअर ऑफ फ्री रेन म्हणजे काय, की इथे बघा तुम्ही डायग्राम वरूनच तुम्हाला अंदाज येईल. The dictionary meaning laissez-faire is a policy of non-interference. It means giving complete freedom to the subordinates to act. जे सबऑर्डिनेट्सला फुल फ्रीडम दिला जातो या लीडरशिप स्टाईल्स मध्ये. फ्री रेन लीडर डज नॉट लीड बट लिव्स द ग्रुप एंटायरली टू इटसेल्फ. जे ग्रुप मध्ये तुम्ही असतच नाही, तुम्ही फुल फ्रीडम देऊन ठेवता, काय वाटेल ते झालं तरी तुम्ही काम करा, कसंही करा, तुमच्या पद्धतीने करा. ही झाली तुमची लेस फेअर फ्री रेन लीडरशिप स्टाईल. ओके. ग्रुप ऑफ मेंबर्स वर्क देमसेल्फ अँड प्रोव्हाइड देअर ओन मोटिवेशन. म्हणजे स्वतःच्या मोटिवेशननेच ते काम करतात, त्यांना काही त्यांचे लीडर्स मोटिवेशन वगैरे प्रोव्हाइड करत नाही. He does not lay down guidelines within which his followers have to work. Paternalistic मध्ये काय दिलंय, under this type of leadership leader assumes that his function is fatherly. पॅटर्नलिस्टिक स्टाईल कशी आहे, फादरली पॅटर्न आहे. म्हणजे काय, की फादरचा रोल काय असतो, हेड ऑफ फॅमिली, टेक्स केअर ऑफ द फॅमिली मेंबर्स. म्हणजे ते त्यांच्या फॅमिली मेंबर्सची म्हणजे सबऑर्डिनेट्सची खूप काळजी घेतात, केअर करतात. ही इज मेनली कन्सर्न विथ द वेलबिंग ऑफ हिज फॉलोअर्स अँड इज ऑलवेज रेडी टू प्रोटेक्ट देम. म्हणजे ऍज अ लीडर म्हणून तुम्ही कायमच त्यांना प्रोटेक्शन देता तुमच्या सबऑर्डिनेट्सला. ही मे प्रोव्हाइड देम विथ ऑल द फिजिकल फॅसिलिटीज नीडेड. म्हणजे इथे लीडर कडून तुम्हाला सगळ्या टाइप ऑफ फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातील, अँड बट ही विल नॉट बी एबल टू गाईड देम टू परफॉर्म देअर जॉब वेल. म्हणजे गायडन्स देत नाहीत ते, की तुमचं काम नक्की तुम्ही कसं करणार आहात. फिजिकल फॅसिलिटीज देतात, जसे इक्विपमेंट्स आहेत, टेक्नॉलॉजी मध्ये जे काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली, सॉफ्टवेअर्स असतील, सगळ्या गोष्टी दिल्या जातील. पण जे काही मोटिवेशन हा भाग आहे किंवा गायडन्स आहे, तर हे इथे प्रॉपर दिलं जात नाही. सो ही प्रोव्हाइड्स देम विथ प्रॉपर वर्किंग कंडिशन, फ्रिंज benefits and employee services. It is said that employees under such leadership will work harder out of gratitude. म्हणजे लीडरशिप ही जी स्टाईल आहे ही फादरली अशी स्टाईल आहे, किंवा इथे तुम्ही काय करताय, फक्त प्रोटेक्शन प्रोव्हाइड करताय एम्प्लॉईजला. ब्युरोक्रॅटिक लीडरशिप स्टाईल मध्ये काय दिले बघा. ब्युरोक्रॅटिक मध्ये सांगितलंय, bureaucratic leaders work by the book and generally found in the government organization. जे गव्हर्नमेंटचे जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत तिथे ही लीडरशिप स्टाईल आढळते. दे फॉलो रूल्स स्ट्रिक्टली अँड एन्श्योर दॅट देअर स्टाफ फॉलोज प्रोसिजर्स ॲक्युरेटली. म्हणजे काही गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते सगळ्यांनी स्टाफने सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे, किंवा लीडरने सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे. दिस इज व्हेरी अप्रोप्रिएट स्टाईल फॉर वर्किंग इन्व्हॉल्व सिरियस सेफ्टी रिस्क. जसं की त्यांनी सांगितलंय, or where large sums of money are involved, and but such leadership style leads to delay in decision making process, red tapeism and increased paperwork. पेपरवर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, पण त्या फॉलो करताना तुमच्याकडून काय केलं जातं की डिले होतो. तुम्हाला डिसिजन मेकिंग जे आहे प्रोसेस ती डिले होते, किंवा त्यामुळे प्रॉपर वेळेत तुम्ही कुठलाही निर्णय देऊ शकत नाही. ओके. जे रूल्स रेग्युलेशन्स असतात गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये स्ट्रिक्टली फॉलो करण्यासाठी प्रोसिजर्स ॲक्युरेटली फॉलो केल्या जातात, पण इथे डिसिजन्स हे डिले होतात. सिच्युएशनल लीडरशिप स्टाईल जी आहे त्यामध्ये इट इज द मोस्ट वाइडली प्रॅक्टिस लीडरशिप स्टाईल इन द मॉडर्न इरा. इन द केस ऑफ situational approach to leadership, leader changes his leadership style as per the need of the situation. Such leaders may be autocratic, consultative, participative or depending upon the situation. म्हणजे as per situation तुम्ही काय करता, लीडरशिपची स्टाईल चेंज करता. म्हणजे कशी सिच्युएशन आहे त्यानुसार तुमच्या स्टाईल्स बदलतात. as per situation. Every leader should change and adjust his leadership style according the given circumstances.
आता पुढची लीडरशिप स्टाईल आहे तुमची कॅरिझमॅटिक लीडरशिप स्टाईल. आता कॅरिझमॅटिक लीडरशिप स्टाईल म्हणजे काय की सिच्युएशनलचं तुम्हाला हे जे पिक्चर दिसतंय बघा इथे, फोकस ऑन रिलेशन, परफॉर्मिंग, नॉर्मिंग, स्टॉर्मिंग अँड फॉर्मिंग, म्हणजे ऍज पर सिच्युएशन त्यांनी काय केलेलं आहे की स्टाईल बदललेली आहे काम करण्याची. ओके, कॅरिझमॅटिक मध्ये काय केलंय, कॅरिझमॅटिक लीडरशिप स्टाईल can appear identical to a transformational leadership style in that leader inserts a massive amount of eagerness into his or her team and is very enthusiastic in driving others forward. म्हणजे तुमच्याकडे ज्या काही क्वालिटीज आहेत, पर्सनल क्वालिटीज, त्यामुळे तुम्ही इन्स्पायर करता बाकीच्या पीपल्सला आणि ते तुम्हाला फॉलो करतात. म्हणजे अशा पद्धतीची ही लीडरशिप असेल कॅरिझमॅटिक. पीपल ओरिएंटेड लीडरशिप मध्ये काय केलं जातं, इट इज द रिव्हर्स ऑफ टास्क ओरिएंटेड लीडरशिप. द लीडर इज कम्प्लिटली फोकस ऑन ऑर्गनायझिंग, सपोर्टिंग अँड डेव्हलपिंग द पीपल इन द लीडर्स टीम. म्हणजे तुमचं टास्क कुठल्या टाईपचं आहे तर त्यानुसार फोकस केला जातो. ऑर्गनायझिंग, सपोर्टिंग, डेव्हलपिंग द पीपल इन द लीडर्स टीम. आता त्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली, पार्टिसिपेटिव्ह स्टाईल. It tends to lead a good teamwork and creative cooperation. However, taken to extremes, it can lead to failure to accomplish the team's goals. In practice, most leaders use both task-oriented and people-oriented styles. ही डायग्राम बघू शकताय तुम्ही. कशा पद्धतीचा वर्क आहे त्यानुसार तुम्ही लीड करा. ओके, टास्क ओरिएंटेड आहे ती. आता पुढची आहे सर्वंट लीडरशिप. दिस टर्म डिव्हाइस्ड बाय रॉबर्ट ग्रीनलीफ इन द 1970s defines a servant leader is someone regardless of level. तुम्ही बघू शकता हे पिक्चर बघा, यावरून आयडिया येईल. Their approach can create a positive corporate culture and it can lead to high moral among team members. म्हणजे खूप एकत्रितपणे काम करण्याचा इथे प्रयत्न केला जातो. Many believe that in competitive leadership situation, people practicing servant leadership will often find themselves left behind by leaders using other leadership styles. म्हणजे सबऑर्डिनेट्स पण काय करतात इथे की ऍज पर सिच्युएशन त्यांना कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी काय केलं जातं, सर्वंट लिडरशिप स्टाईल यूज केली जाते, ज्यामुळे टीम वर्क फास्ट होईल आणि तुम्हाला सक्सेस मिळेल. टास्क ओरिएंटेड लीडरशिप मध्ये काय केलं जाईल, टास्क ओरिएंटेड लीडर फोकसेस ओनली ऑन गेटिंग द वर्क डन ऍट एनी कॉस्ट. म्हणजे मी लीडर आहे, मी टीचर म्हणून लीडिंग करते, तर मला कुठल्याही हालतमध्ये माझं काम कम्प्लीट केलेलं पाहिजे. टास्क ओरिएंटेड आहे म्हणजे काय, एक प्रकारे ऑटोक्रेटिक स्टाईल आहे. इथे तुमचं लीडरशिप हा पार्ट संपलेला. त्याखाली तुम्हाला काय करायचंय की ह्या ज्या स्टाईल्स दिलेल्या आहेत, क्वालिटीज दिलेल्या आहेत, तर त्या नोट्स प्रिपेअर करायच्या. जेवढे पॉइंट ऍज पर सिलेबस आहेत तेवढे तुम्ही काय करायचे, नोट डाऊन करत चालायचे. पुढचं आहे तुमचं कंट्रोलिंग. कंट्रोलिंग मध्ये आपण काय शिकणार आहोत बघा. कंट्रोलिंग मध्ये त्याचं मिनिंग आहे, त्यानंतर प्रोसेस आणि टेक्निक्स दिलेल्या आहेत. ओके, आपण आता मिनिंग बघूया कंट्रोलिंगचं. मिनिंग ऑफ कंट्रोलिंग. Introduction and meaning of control. In order to seek out intended outcome from the subordinates, manager needs to put into effect proper control over the actions of the subordinates. अगर हम ऑर्गेनाइजेशन में काम कर रहे हैं, मैनेजर है, तो हमारा ये फर्ज है, हमारी ये रिस्पॉन्सिबिलिटी है कि हमें प्रॉपर कंट्रोल करना है. सबऑर्डिनेट्स जो भी एक्शंस करेंगे, तो कंट्रोल करना इसका मतलब क्या है, कंट्रोलिंग का मतलब ये है क्या, अगर कोई मुझे उल्टा जवाब दे रहा है तो मैं उसे मार दूं, ऐसा नहीं, इस तरह से कंट्रोल नहीं किया जा सकता. तो ये मैनेजमेंट का कंट्रोलिंग पार्ट है. तो कंट्रोलिंग मींस इंश्योरिंग दैट एक्शंस इन एन ऑर्गेनाइजेशन आर परफॉर्म एज पर द पॉलिसी. मुझे हर एक काम इस तरह से काम कंप्लीट करना है की ऑर्गेनायझेशन ने जो पॉलिसी बनाई है, पॉलिसी का मीनिंग क्या है की योजना आखणे, तर त्या पॉलिसीनुसार माझा परफॉर्मन्स असला पाहिजे, माझं वर्क मी कंप्लीट केलं गेलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड कंट्रोलिंग. ओके,
डेफिनेशन दी है यहाँ पे, कंट्रोल इज द प्रोसेस ऑफ टेकिंग स्टेप्स टू ब्रिंग द एक्चुअल रिजल्ट्स एंड डिजायर्ड रिजल्ट्स क्लोज टुगेदर। यानी कि आपने जो भी काम कंप्लीट किया है उसका एक्चुअल रिजल्ट क्या है और आपने आपके डिजायर रिजल्ट्स क्या थे वो अगर एक दूसरे के साथ मैच कर रहे हैं तो यहाँ पे आपका कंट्रोल प्रॉपर है, ऐसा हम इमेजिन कर सकते हैं। ये फिलिप कोटलर ने दी हुई कंट्रोलिंग की डेफिनेशन है, इसमें से आप कोई भी एक डेफिनेशन करनी है आपको। Next thing is that कंट्रोल प्रोसेस स्टेप्स, यहाँ पे प्रोसेस दी है कंट्रोल प्रोसेस, तो इसमें एक डायग्राम भी दिया है। जब तक ये पेज ओपन होता है हम लोग स्टार्ट कर लेते हैं। मैनेजमेंट कंट्रोल इज ऑर्गेनाइज एफर्ट टू सेट परफॉर्मेंस स्टैंडर्ड्स। यहाँ पे कंट्रोलिंग के लिए जैसे मैंने पहले ही आपको बताया कि आपको क्या करना है कि एक कुछ स्टैंडर्ड्स फिक्स करने हैं जिसके थ्रू हम क्या कर सकते हैं, वेरीफाई कर सकते हैं कि हमारे सिस्टम अंडर कंट्रोल है या नहीं है। स्टैंडर्ड जो मेंटेन किए हैं हमने या फिक्स किए है उसके साथ जब हमारे रिजल्ट्स हम मैच करने जाते हैं, अगर वो मैच हो रहे हैं तो हम लोग समझेंगे कि यहाँ पे हमारा कंट्रोल प्रॉपर है। वैसे ही यहाँ पे उन्होंने बताया कि management control is an organized effort to set the performance standards with planning objectives to design information feedback system to compare actual performance with this preset standard to determine whether there are any deviations and to measure their significance and to take any action required to assure that all corporate resources are being used in the most effective and efficient way possible in achieving corporate objective। अगर मुझे corporate के objectives achieve करने हैं तो यहाँ पर मैंने स्टैंडर्ड सेट किए, प्री सेट स्टैंडर्ड से, जिनके अंदर अगर कोई चेंजेस आते हैं या डेविएशंस आते हैं तो मुझे क्या करना है कि जिस तरह का चेंज आया है उस तरह से मुझे एक्शंस देने हैं या जो भी इंस्ट्रक्शंस है वो देने हैं। उसके बाद मैं क्या करूंगी कि कारपोरेट में जो भी रिसोर्सेस है उसका प्रॉपर यूटिलाइजेशन किया जाएगा, इफेक्टिव और एफिशिएंट इस तरह से हम क्या करेंगे वो रिसोर्सेस यूज करेंगे जिसकी वजह से कारपोरेट के ऑब्जेक्टिव्स हम अचीव कर सकते हैं। दैट इज द कंट्रोलिंग प्रोसेस। कंट्रोल इज डिवाइडेड इनटू 4 स्टेप्स। सी हियर, फर्स्ट स्टेप इज सेटिंग परफॉर्मेंस स्टैंडर्ड, मेजरमेंट ऑफ रियल परफॉर्मेंस, comparison of actual performance with standard, analyzing deviations and taking corrective actions। यहाँ पे एनालिसिस के बाद जो भी चेंज दिखता है आपको या रिजल्ट्स में चेंजेस आते हैं तो हमें करेक्टिव एक्शंस लेने के बाद क्या करना है, उसमें डेवलपमेंट करनी है, इम्प्रूवमेंट करनी है। सेटिंग परफॉर्मेंस स्टैंडर्ड के अंदर उन्होंने कुछ एग्जांपल दिया है कि किस तरह का डिफेक्ट, अगर कितने प्रोडक्शन किसका हो रहा है या उसमें डिफेक्टिव आइटम्स कितने होने चाहिए। अगर आप क्या कर रहे हैं कि कोई भी चीज का प्रोडक्शन किया जाता है, अभी क्लॉथ का प्रोडक्शन है बरोबर ना, एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा प्रोडक्शन केलं जातं प्रोडक्शनच्या वेळी काही डिफेक्टिव्ह आयटम्स निघतात। आता जर तुम्ही 100 प्रोडक्ट्स प्रोडक्शन केलेलं आहे त्यामध्ये जर 50% तुमचे डिफेक्टिव्ह आयटम्स निघत असतील तर इथे प्रीसेट स्टँडर्ड काय सांगतात, मॅक्सिमम आणि मिनिमम क्वांटिटी त्यांनी दिलेली असते। मॅक्सिमम 10 आणि मिनिमम 5 फक्त आयटम्स डिफेक्टिव्ह असले तर चालेल, अशा पद्धतीचं तुम्ही प्रीसेट स्टँडर्ड ठरवलेलं असेल आणि तुमचे ऍक्च्युअल रिझल्ट्स त्याच पद्धतीने आहेत किंवा एक दोन ने त्यामध्ये डिफरन्स आलेला आहे तर काय झालेलं आहे, तुमचे रिझल्ट्स मॅच झालेले आहेत म्हणजेच तुमची सिस्टीम तुमच्या अंडर कंट्रोल आहे। ओके, म्हणजे परफॉर्मन्स स्टँडर्ड्स अशा पद्धतीने तुम्ही सेट कराल। नेक्स्ट स्टेप आहे तुमची मेजरमेंट ऑफ रियल परफॉर्मन्स। आता इथे रियल परफॉर्मन्सचे मेजरमेंट्स घेतले जातील, जे काही प्रीसेट स्टँडर्ड्स तुम्ही ठरवलेले आहेत तर रियल परफॉर्मन्स तुमचा कसा आहे। देयर आर न्यूमरस टेक्निक्स फॉर मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स, दिस इन्क्लूड पर्सनल ऑब्झर्वेशन, सॅम्पल चेकिंग, परफॉर्मन्स रिपोर्ट्स। ओके, जे सॅम्पल्स म्हणजे कोण असतं इथे की तुम्ही जे काही ज्यांच्यावर प्रॅक्टिकल घेताय, जे सबऑर्डिनेट्स ऍक्च्युअली त्या प्रोसेस मध्ये आहेत त्यांचे सॅम्पल्स तुम्ही घेणार आहात किंवा त्यांचा फीडबॅक घेणार आहात, ऑब्झर्वेशन घेणार आहात आणि त्यानंतर तुम्ही मेजरमेंट्स घ्याल त्यांच्या परफॉर्मन्सचा। ओके, कंपॅरिझन ऑफ ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ स्टँडर्ड, इथे कंपॅरिझन केलं जातं ऍक्च्युअल परफॉर्मन्स आणि तुमचं स्टँडर्ड जे काही तुम्ही हे केलेलं आहे त्यामध्ये कितीचा डिफरन्स येतो। आता सपोज त्यांनी परफॉर्मन्स ऑफ वर्कर इन टर्म्स ऑफ यूनिट्स प्रोड्यूस्ड इन अ मंथ कैन बी इजीली मेजर्ड अगेंस्ट द स्टैंडर्ड आउटपुट फॉर द मंथ। स्टैंडर्ड क्या बता रहा है कि एक मंथ के अंदर आपका प्रोडक्शन कितने यूनिट का होना चाहिए, ये आपने सेट किया हुआ है
बराबर है। जब आपके सबऑर्डिनेट्स काम कर रहे हैं तो सबऑर्डिनेट्स के थ्रू जो भी एक मंथ में काम होता है तो वो मैक्सिमम कितने यूनिट का होना चाहिए, और एक्चुअली जब आपके वर्कर्स परफॉर्मेंस दे रहे हैं तो उनके थ्रू जो प्रोडक्शन हुआ है तो वो कितने यूनिट का हुआ है। तो प्रीसेट स्टैंडर्ड के साथ हमने एक्चुअल परफॉर्मेंस को क्या कर दिया, कंपेयर कर दिया। एनालाइजिंग डेविएशंस, तो इसमें डिफरेंस कितना आ रहा है, जब मैंने परफॉर्मेंस का मेजरमेंट लिया तो उसके अंदर मुझे क्या हुआ कि डिफरेंस समझ में आ रहा है, तो वो डिफरेंस कितना है वो मुझे देखना पड़ेगा यहाँ पे। इट कैन बी इक्वल एंटिसिपेशन और कैन बी अबव एंटिसिपेशन। मुझे तुमच्या अपेक्षेनुसार आपके एक्सपेक्टेशंस क्या कह रहे हैं उतना है, या एक्सपेक्टेशन से भी क्या है अबव है, यानी कि बहुत ज्यादा है। तो इस तरह का हमें चेंज जो भी है रिजल्ट्स के अंदर वो देखना जरूरी है। टेकिंग करेक्टिव एक्शंस, अगर कुछ गलती हमें नजर आ रही, कंट्रोलिंग प्रोसेस हमारे हाथ में नहीं ऐसा लग रहा है मेजरमेंट्स लेने के बाद, तो हमें क्या करना पडेगा, रिमेडियल ऍक्शन्स लेने पडेंगे, त्याच्यावर काहीतरी उपाय काढावा लागेल। हियर द मॅनेजर एक्सरसाइजेस हिज डिसिजन मेकिंग अथॉरिटी, डिसाइड्स अबाउट द counteractive steps, the actions needed to force events to conform to preset norms. The table below cites some of the causes of deviations and the particular corrective actions that might be taken by a manager. तो यहाँ पे डेविएशंस किसके अंदर आ सकते हैं, या करेक्टिव एक्शंस किस तरह से लेना है। डिफेक्टिव रॉ मटेरियल, अभी ये अगर आपको आपके पास जो रॉ मटेरियल है वो डिफेक्टिव है, क्योंकि मेरा जो प्रीसेट स्टैंडर्ड था उसके साथ मेरे रिजल्ट्स एक्चुअल परफॉर्मेंस क्या नहीं हो रहा है, मेजर मैच नहीं कर रहा, तो इसका रीजन क्या हो सकता है, शायद आपके पास का जो मटेरियल है वो डिफेक्टिव है, क्वालिटी मटेरियल नहीं। तो करेक्टिव एक्शंस क्या लेनी पड़ेगी, मॉडिफाइंग द क्वालिटी रिक्वायरमेंट फॉर द मटेरियल। आप क्या करो, आपकी प्रोसेस को मॉडिफाई करो, क्वालिटी रिक्वायरमेंट करो। डिफेक्टिव मशीनरी है, रिपेयर द एग्जिस्टिंग मशीन टू और रिप्लेस द मशीन। एब्सोल्यूट और ओल्ड मशीनरी, अंडरटेक हाई टेक अपग्रेडेशन ऑफ द मशीनरी। बहुत पुरानी मशीनरी है उसकी वजह से रिजल्ट्स नहीं मिल रहे तो हमें अपग्रेड ऐसी मशीनरी यूज करनी है। डिफेक्टिव प्रोसेस है तो ट्रांसफॉर्म द एग्जिस्टिंग प्रोसेस। ओके, इस तरह से आपका जो ये कंट्रोलिंग का पार्ट है, कंट्रोलिंग में आपको कुछ टेक्निक्स भी स्टडी के लिए दिए, टेक्निक्स ऑफ मैनेजरियल कंट्रोल। लेट अस सी, बहुत इंटरेस्टिंग पार्ट है ये, अगर आपको समझ में आ रहा है तो शायद फ्यूचर में इसका आप क्या कर सकते हैं, यूज कर सकते हैं। टेक्निक्स ऑफ मैनेजरियल कंट्रोल, ट्रेडिशनल टेक्निक्स, मॉडर्न टेक्निक्स। अभी इसके अंदर भी बहुत सारे पॉइंट्स है जो हमें स्टडी करने हैं। ट्रेडिशनल टेक्निक में क्या आता है कि मुझे कंट्रोल करना है किसी एक सिस्टम को, तो मुझे पर्सनल ऑब्जर्वेशन लेना पड़ेगा, स्टैटिस्टिकल डेटा। तो हम ये वन बाय वन क्या करते हैं, इसका डीप स्टडी करते हैं। ट्रेडिशनल टेक्निक के अंदर पर्सनल ऑब्जर्वेशन, this is the most conventional technique of control. Personal surveillance enables the manager to collect first-hand information, and it also creates a psychological pressure on the employee to execute better as they are aware that they are being observed personally on their job. अभी यहाँ पे मुझे ऑब्जर्वेशंस लेने पड़ेंगे सबऑर्डिनेट्स की, जिनके थ्रू मैं क्या कर सकती हूँ कि कंट्रोलिंग सिस्टम यूज कर सकती हूँ, या कंट्रोलिंग के थ्रू मैं कुछ ऑब्जर्वेशंस ले सकती हूँ। तो ये टाइम कंज्यूमिंग प्रोसेस है। इट कैन नॉट सक्सेसफुली बी यूज इन ऑल काइंड्स ऑफ जॉब, मतलब हर एक जॉब के लिए ये सक्सेसफुल नहीं हो सकती, क्योंकि इसका रीजन क्या है कि टाइम कंज्यूमिंग है, बहुत टाइम जाता है ऑब्जर्वेशन लेने में, उसके बाद कुछ करेक्शन करने में। तो ये ट्रेडिशनल टाइप ऑफ टेक्निक है पर्सनल ऑब्जर्वेशन। और यहाँ पे क्या होता है कि साइकोलॉजिकल प्रेशर रहता है एम्प्लॉयज के ऊपर। जब आप एज अ मैनेजर उनके साथ खड़े रहते हैं, ऑब्जर्वेशन लेते, तो जो भी एम्प्लॉयज है उनके ऊपर बहुत प्रेशर रहता है, तो इसका भी हमें ध्यान रखना पड़ेगा। ओके, सेकेंड ट्रेडिशनल टेक्निक इज दैट स्टैटिस्टिकल डेटा। तो आप जो भी 1 2 3 4 5 इस तरह से हम लोग क्या करते हैं कि उसकी वैल्यूज जो है नंबर्स के अंदर हमें क्या चाहिए, वो डेटा चाहिए। Nowadays managers and executive use various nature of statistical data. आपने कितना काम किया, वन डे में कितना किया, ये मुझे किस तरह से पता होगा, स्टैटिस्टिकल डेटा के थ्रू। तो अभी मुझे 10 यूनिट्स का प्रोडक्शन करना, तो आपसे तो 5 यूनिट्स ही हो रहे हैं, तो यहाँ पे मैं क्या करूंगी, कंट्रोलिंग सिस्टम
मेरे हाथ में रहेगी, तो फंक्शनल एरिया किस तरह का है उस फंक्शनल एरिया के थ्रू मैं स्टैटिस्टिकल डेटा निकालने की कोशिश करूंगी। ये भी एक ट्रेडिशनल टेक्निक है। स्पेशल रिपोर्ट्स बनाए जाएंगे जिसके थ्रू मुझे कंट्रोलिंग करना पॉसिबल है कि अगर कोई काम आपका टास्क कंप्लीट हो रहा है तो उसका एक रिपोर्ट बनाया जाता है। वीकली रिपोर्ट होगा, मंथली होगा, तो उसके थ्रू मुझे कुछ नॉलेज मिलता है और वो सिस्टम मेरे कंट्रोल में है या नहीं है वो मैं चेक कर सकती हूँ स्पेशल रिपोर्ट्स के थ्रू एनालिसिस के बाद। ब्रेक इवन एनालिसिस में क्या किया जाता है? इट इज अ मेथड of determining that level of activity where total sales are just equal to total cost। यानी कि आप जितना सेलिंग कर रहे हो वो मैच किसके साथ कर रहा है? टोटल कॉस्ट के साथ। यहाँ पे नो प्रॉफिट नो लॉस ये जो पॉइंट आता है दैट इज कॉल्ड ब्रेक इवन पॉइंट। यहाँ पे एक डायग्राम भी दी है। तो ऐसी भी सिचुएशन ऑर्गेनाइजेशन के अंदर बहुत बार आ सकती है कि आपका जितना सेल आप कर रहे हो वो किस तरह से है। यहाँ पे उन्होंने बताया is equal to total cost. This level of activity is generally termed as break-even point, and at the break-even point, business neither earns any profit nor incurs a loss. मुझे ऑर्गेनाइजेशन एक तो प्रॉफिट में भी नहीं रहेगी, लॉस में भी नहीं रहेगी। यहाँ पे सेम सिमिलर मैच कर रहा है, तो ये ब्रेक इवन पॉइंट है। इसको अगर कैलकुलेट करना है तो ब्रेक इवन पॉइंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट अपॉन सेलिंग वेरिएबल कॉस्ट। ओके, बजटरी कंट्रोल ये भी तो ट्रेडिशनल वे है, आपकी टेक्निक है ट्रेडिशनल। तो बजटरी मतलब कुछ बजट्स बनाए जाते हैं। जैसे बजट इज अ मॉनिटरी एंड क्वांटिटेटिव एक्सप्रेशन ऑफ बिजनेस प्लान। बिजनेस के जो भी प्लान्स आप बनाते हो, पॉलिसीज बनाते हो, तो उसके अंदर फ्यूचर पीरियड ऑफ टाइम के लिए कुछ बजट बनाया जाता है कि सेलिंग पे कितना बजट रहेगा, प्लानिंग के लिए कितना, कोऑर्डिनेशन के लिए कितना, जो भी प्रोसेस की जाती है ऑर्गेनाइजेशन के अंदर, तो उस हर एक प्रोसेस के लिए एक बजट बनाया जाता है। बजटरी कंट्रोल इज द प्रोसेस ऑफ प्रिपरेशन ऑफ बजट्स फॉर वेरियस एक्टिविटीज एंड कंपेयरिंग द बजटेड फिगर्स फॉर अराइविंग एट deviations. If any which are to be eliminated in future, thus budget is a means and budgetary control is the end result. ओके, इसके ऑब्जेक्टिव्स क्या है? बजटरी कंट्रोल इज अनअवॉइडेबल फॉर पॉलिसी फॉर्मुलेशन, प्लानिंग, कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन। The spirit of budgeting is to plan and control. Following are the main objectives of budgetary control. Budgetary control के objectives क्या है? Planning, budgeting ensures successful planning. आपका बजट आपको पता है तो हम सक्सेसफुली प्लान कर सकते हैं। कोऑर्डिनेशन, बजट्स आर यूजफुल इन कोऑर्डिनेशन ऑफ वेरियस बिजनेस एक्टिविटीज। अगर मुझे बजट बनाना है तो पॉसिबल क्या होना चाहिए? यहाँ पे ऑर्गेनाइजेशन के अंदर तो बहुत सारे बिजनेस एक्टिविटीज किए जाते हैं, तो हर एक के साथ कोऑर्डिनेशन करना, तो बजट और कोऑर्डिनेशन इसका इस तरह से रिलेशन है। नेक्स्ट थिंग इज दैट एफिशिएंसी एंड इकोनॉमी। अभी एफिशिएंसी के अंदर उन्होंने बताया इफेक्टिव बजटरी कंट्रोल रिजल्ट्स इन कॉस्ट कंट्रोल एंड कॉस्ट रिडक्शन। कॉस्ट को कंट्रोल करना है आपको और कॉस्ट रिडक्शन भी करना है। ओके, कॉस्ट कंट्रोल करना मतलब कि अगर कॉस्ट कम आती है तो हम क्या कर सकते हैं? मार्केट में प्रॉफिट ले सकते हैं। अगर कॉस्ट ही बहुत ज्यादा है तो हमें कभी कभी लॉस हो सकता है। प्रमोट प्रॉफिटेबिलिटी, costs are controlled with the help of budgets and profits targeted are achieved। प्रॉफिटेबिलिटी को प्रमोट करना है, यानी कि अगर आपका बजट कंट्रोल में है तो ही पॉसिबल है आपको प्रॉफिट मिलना। मेरा बजट इतने का था कि इतना इन्वेस्ट इस डिपार्टमेंट पे किया जाएगा, उससे बहुत ज्यादा अगर बजट लगा दिया तो शायद मेरी ऑर्गेनाइजेशन प्रॉफिट में नहीं हो सकती, क्योंकि उस डिपार्टमेंट के थ्रू जो रिटर्न्स मुझे मिल रहे हैं वो उतने तो नहीं है। जितना इन्वेस्ट करते हैं, जितनी कॉस्ट हमारी रहती है, तो उससे ज्यादा तो प्रॉफिट होना चाहिए ना। तो इसके लिए प्रमोट प्रॉफिटेबिलिटी, एक्सपेक्टेशन ऑफ फ्यूचर कैपिटल एक्सपेंडिचर, प्रोजेक्टेड इंक्रीज इन सेल्स नेसेसिटेटिंग higher production capacity provides advance warning for the possible capital expenditure in near future। म्हणजे आता कुठला एखादा प्रोजेक्ट तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर कॅपिटल एक्सपेंडिचर चे एक्सपेक्टेशन्स ठेवले जातात, म्हणजेच काय केलं जातं? बजेट तयार केलं जातं। ओके, की मी ह्या प्रोजेक्टवर किती बजेट लावलेलं आहे, एवढ्या बजेट मध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट झाला तर पॉसिबल आहे की मला जेवढं कॅपिटल मी तिथे एक्सपेंडिचर माझं असेल
तर नियर बाय फ्युचर मध्ये मला त्यातून प्रोडक्शन कॅपॅसिटी माझी कशा पद्धतीने मी काय करेल, हायर प्रोडक्शन कॅपॅसिटी माझी असली पाहिजे. Controlling function is made to be effective as the control is centralized while budgets are prepared and implemented. ओके, म्हणजे हे कंट्रोलिंग फंक्शन काय करतं की जर ते इफेक्टिव्ह असेल तर सेंट्रलाइज बजेट तयार केले जातात आणि ते इम्प्लिमेंट केले जातात. ओके, डेव्हिएशन्स मध्ये दिले ascertainments of deviations is necessary to fix accountability and correct the deviations as far as possible. तर टाइप्स ऑफ बजेट दिलेले आहेत. सेल्स बजेट आहे, प्रोडक्शन बजेट आहे, की तुम्हाला एस्टिमेट तयार करावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी. प्रोडक्शनवर किती बजेट लावलंय तुम्ही, सेल्सवर किती तुमचा एक्सपेन्स असणार आहे, मटेरियल परचेस करण्यावर किती क्वांटिटीमध्ये मटेरियल तुम्हाला अपेक्षित आहे, कॅश बजेट कशा पद्धतीने, इनफ्लो आउटफ्लो तुमचा कसा आहे, बजेटेड पिरियड किती आहे, कॅपिटल बजेट तुमचं ठरलं जाईल की एस्टिमेटेड स्पेंडिंग ऑन मेजर लॉंग टर्म असेट्स लाईक न्यू फॅक्टरी और मेजर इक्विपमेंट, म्हणजे तुम्ही त्यासाठी किती इन्व्हेस्ट करू शकताय, तुमचं बजेट कितीचं आहे. तुम्हाला जेव्हा एखादा फॅक्टरी नवीन ओपन करायची असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी बजेट ठरलेलं असतं की तुमच्याकडे फायनान्स बेस किती आहे आणि त्यातून तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कितीचं बजेट ठरवलेलं आहे. त्या बजेटमध्येच तुम्ही परचेसिंग करू शकता. रिसर्च आणि डेव्हलपमेंट बजेट आहे. तर मॉडर्न टेक्निक्स मध्ये त्यांनी काही टेक्निक्स दिलेत कंट्रोलिंगचे, की तुम्हाला सिस्टीम अंडर कंट्रोल राहावी असं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता. तर त्यामध्ये दिलं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ROI इज युजफुल मेथड विच प्रोव्हाइड्स द बेसिक बेंचमार्क फॉर मेजरिंग whether or not invested capital has been used successfully for generating realistic amount of return. ROI can be used to assess overall performance of an organization. म्हणजे तुम्हाला ऑर्गनायझेशनचा जो परफॉर्मन्स आहे तो इथे चेक करता येतो, ऑर ऑफ इट्स इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंट्स और डिव्हिजन्स ऑल्सो. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जेवढे डिपार्टमेंट्स आहेत, इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंट्स किंवा डिव्हिजन्स आहेत, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे तो या टेक्निकच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. ROI इज इक्वल टू नेट इन्कम डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय सेल्स अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट. हा त्यासाठी ROI साठी फॉर्म्युला दिलेला आहे. यावरती प्रॉब्लेम्स वगैरे नाहीत. ओनली जस्ट थिंक अबाउट युअर theory part. Okay, net income before or after tax may be used for making comparisons. जे तुम्हाला होणारी जी नेट इन्कम आहे तर तुम्ही टॅक्स पे करून तुम्हाला ऍक्च्युअली किती इन्कम मिळते तर त्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय करतात कळतात, त्याचं नॉलेज येतं. मग रेशो अनालिसिस मध्ये तेच आहे. इट इज सक्सेसफुल अँड जनरली यूज टूल ऑफ मॅनेजरियल कंट्रोल. रेशो अनालिसिस इज अ प्रोसिजर ऑफ अनालायझिंग फायनान्शियल स्टेटमेंट. अनालिसिस केलं जातं जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स तुमच्याकडे येतात. इट हेल्प्स इन एस्टिमेटिंग फायनान्शियल साऊंडनेस और लिमिटेशन. किंवा काही गोष्टीमध्ये त्याला काही लिमिट्स येतात बघा फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये, जसं लिक्विडिटी रेशो किती असला पाहिजे, सॉल्व्हन्सी कशा पद्धतीने काढली जाते, डेब्टर इक्विटी रेशो, हे काही तुम्हाला काढण्याची गरज नाही. जस्ट एक्झाम्पल म्हणून हा चार्ट दिलेला आहे. यामध्ये चार्ट मध्ये पुढचा पार्ट दिलेला आहे प्रॉफिटॅबिलिटी. ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. टर्नओव्हर मध्ये तुमच्या ऑर्गनायझेशनचा टर्नओव्हर कितीचा आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो म्हणजे काय, की तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जी इन्व्हेंटरी तुम्ही मेंटेन केलेली आहे त्यामध्ये किती टाइप ऑफ प्रोडक्ट लिस्ट आहे आणि त्यातले किती रोज सेल होतात आणि किती इनकमिंग आहे किंवा आउटगोइंग किती आहे त्याचा रेशो काढला जातो. स्टॉक टर्नओव्हर रेशो आणि डेब्टर्स टर्नओव्हर रेशो. ओके, अशा पद्धतीने हा रेशो अनालिसिस आहे. ही मॉडर्न टेक्निक मेथड आहे तुमची कंट्रोलिंगची. रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं, दिस टर्म स्टँड्स फॉर अ मेथड ऑफ अकाउंटिंग वेअर बाय द परफॉर्मन्स ऑफ व्हेरियस पीपल आर जज बाय असेसिंग हाऊ फार दे हॅव बीन able to complete the preset targets or objectives set up for the sections or the departments for which they are accountable. म्हणजे प्रत्येक एका इंडिव्हिज्युअल पर्सनचा पर्सनॅलिटीचा, इंडिव्हिज्युअल पर्सनचा, पीपलचा काय केलं जातं, परफॉर्मन्स चेक केला जातो आणि त्यांचे म्हणजे त्यांना कुठले टार्गेट दिलेले आणि त्यांनी किती सक्सेसफुली ते टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे, अशा पद्धतीने अकाउंटिंग सिस्टीम काम करते. म्हणजे तुम्हाला दिलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज कुठल्या होत्या आणि तुम्ही त्या कशा पद्धतीने कम्प्लीट केल्या. मग त्यामध्ये काही पार्ट्स येतो, रेव्हेन्यू सेंटर आहे, कॉस्ट सेंटर आहे, प्रॉफिट सेंटर आहे, इन्व्हेस्टमेंट सेंटर आहे. ओके, त्यानंतर मॅनेजमेंटचं ऑडिट हा एक तुमचा मॉडर्न टेक्निक आहे कंट्रोलिंगचं.
की ऑडिटिंग थ्रू पण तुम्ही काय करू शकता, की कंट्रोल मध्ये आहे का सिस्टीम हे चेक करू शकता. ऑडिटिंग करणं म्हणजे काय, की ती सिस्टीम ऍज पर पॉलिसी चालते किंवा नाही चालत. कधी कधी ऑन डॉक्युमेंट तुम्ही ठरवलेल्या असतात पॉलिसीज आणि ऍक्च्युअल मध्ये तुमचं वर्क वेगळ्याच पद्धतीने चालतं. तर असं असेल, ते मॅच होत नसेल, तर ऑडिटिंग मध्ये कळता येतं, लक्षात येतं की तुम्ही तुमची ऑर्गनायझेशन प्रॉपर कंट्रोलमध्ये, तुमच्या ऑपरेशन्स नाहीयेत, ऍक्टिव्हिटीज नाहीयेत. प्लॅनिंग तुम्ही काय केलं होतं, ऑर्गनायझिंग काय केलं होतं, स्टफिंग काय केलं होतं, डायरेक्टिंग कशा पद्धतीने केलं. तर कंट्रोलिंग करताना तुम्हाला काय करावं लागेल, ऑडिट करावं लागेल मॅनेजमेंटचं. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये काय जेवढे फंक्शन्स केले जातात त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, किंवा तुमची पॉलिसी काय होती ऑर्गनायझेशनची, त्यासोबत तो परफॉर्मन्स मॅच होत असेल तर 100% तुमचं ऑडिट मध्ये सक्सेस मिळालं, तर तुम्हाला तुमची सिस्टीम अंडर कंट्रोल आहे हे लक्षात येतं. प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक, पर्ट टेक्निक. यामध्ये दिलं की दिस टेक्निक वॉज फर्स्ट टाइम used in USA in 1957 as a tool of planning and control. It was used by Allen and Hamilton in the USA Navy. It is an integrated management system. म्हणजे मॅनेजमेंट मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या इंटिग्रेट करणं, डिझाइन टू प्रोव्हाइड मॅनेजर्स विथ द इन्फॉर्मेशन दे नीड इन प्लॅनिंग. म्हणजे या टेक्निकच्या थ्रू काय केली जाते, इन्फॉर्मेशन फॉरवर्ड केली जाते मॅनेजर्सला, प्रोव्हाइड केली जाते की जी इन्फॉर्मेशन त्यांच्या गरजेची असते मॅनेजरसाठी, की प्लॅनिंग करायचंय, कंट्रोलिंग करायचंय किंवा शेड्यूल्स लावायचे असतील, तर ही इन्फॉर्मेशन मॅनेजरसाठी युजफुल असते. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला या पर्ट टेक्निकच्या थ्रू प्रोव्हाइड केली जाते. इट स्पेसिफाइज टेक्निक्स अँड प्रोसिजर्स टू बी यूज इन द project management. This technique can be applied in the following project. Let us see: airport building, shipbuilding companies, launching of new products, large weapon manufacturing companies, installation of computer system, construction of new plant. म्हणजे हे टेक्निक कुठल्या प्रोजेक्ट साठी अप्लाय केलं जातं, पर्टच्या थ्रू कोणती इन्फॉर्मेशन काढली जाते आणि ती कशी फॉरवर्ड करतात. तर हे मोठे मोठे प्रोजेक्ट्स जे आहेत, की नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करायचे, आता ह्यावर मला काम करायचंय, तर मग मला मार्केट रिसर्च करावा लागतो. मार्केट रिसर्च साठी माझ्याकडे मार्केट रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी, जी इन्फॉर्मेशन पर्ट काय करेल, मॅनेजर्सला प्रोव्हाइड करेल आणि त्यामुळे मॅनेजर्स ऍक्शन्स घेऊ शकतील, डिसिजन्स घेऊ शकतील की कुठल्या वेळेत कुठल्या मार्केटमध्ये कुठला प्रोडक्ट मी लॉन्च करू शकतो. आलं लक्षात? जसे आता मूव्हीज येतात बघा, मी तुम्हाला मुद्दाम एक एक्झाम्पल देईन, की कुठलीही नवीन मूव्ही जेव्हा लॉन्च होते किंवा मार्केटमध्ये येते, तर त्याचा एक टाइम पिरियड ठरलेला असतो, की ज्यावेळेस त्यांचा टार्गेट कस्टमर काय असेल, फ्री असेल. आता सपोज कॉलेज स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी ती मूव्ही तुम्ही बनवलेली आहे, तुमचं टार्गेट ते आहे. मग त्या स्टुडंट्सला कधी सुट्टी असते, समर व्हॅकेशनच्या दरम्यान एखादा नवीन मूव्ही मार्केटमध्ये आला, तर तो कस्टमर तुम्हाला अवेलेबल होतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात तुमचं सेल होतं. म्हणजे काय झालं, की ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते ती त्या अशा पर्ट टेक्निकच्या थ्रू मिळते. हे मॉडर्न टेक्निक आहे कंट्रोलिंगचं. क्रिटिकल पाथ मेथड, सीपीएम. इट इज अ शेड्यूल नेटवर्क अनालिसिस टेक्निक. म्हणजे एक शेड्यूल लावलं जातं, एक नेटवर्किंग सिस्टीम काम करते या टेक्निकमध्ये. इट इज यूज फॉर प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग द मोस्ट लॉजिकल, बेनिफिशियल अँड क्रिटिकल, that is the shortest sequence of activities or the path for accomplishing the project. जेव्हा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट फास्ट कंप्लीट करायचा आहे, सिक्वेन्स त्याचा असला पाहिजे, त्याच्यामध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज शॉर्टेस्ट असल्या पाहिजेत, तर अशा केसमध्ये ही सीपीएम किंवा क्रिटिकल पाथ मेथड अप्लाय केली जाते. ओके, ही सुद्धा एक कंट्रोलिंगची टेक्निक आहे. तुम्ही बघू शकता नेटवर्किंग कसं असतं एकमेकांमध्ये, लिंकिंग आहे, म्हणजे प्रत्येक जण एकमेकांशी कनेक्टेड आहे, त्यामुळे तुम्ही फास्ट तो प्रोजेक्ट कंप्लीट करू शकता इन शॉर्ट वेने. ओके, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम और एमआयएस सिस्टीम ही मॉडर्न सिस्टीम आहे, कम्प्युटराइज सिस्टीम आहे. त्यामध्ये काय केलं जातं, दिस सिस्टीम कॉन्स्टंटली कलेक्ट रिलेव्हंट डेटा बोथ फ्रॉम इनसाइड अँड आउटसाइड अँड ऑर्गनायझेशन. म्हणजे या सिस्टीम मध्ये आउटसाइडचा सुद्धा आणि इनसाइडचा सुद्धा जो काही डेटा आहे, रिलेव्हंट डेटा आहे, जो की तुम्हाला सिस्टीम साठी उपयोगाचा आहे, तर तो तुम्ही काय करता, कलेक्ट करता. दिस डेटा इज देन प्रोसेस, integrated and stored in a centralized database where it is continuously updated and made available to all who have the right to use it in a form that suits their purpose. म्हणजे कम्प्युटराइज सिस्टीम मध्ये जो डेटा सेव्ह केला जातो, ती सिस्टीम कुठली, एमआयएस सिस्टीम. इथे तुमचं कंट्रोलिंग संपलं. इथे जी क्वेश्चनरी दिलेली आहे त्यामध्ये आपण जेवढे पॉइंट्स घेतले, टेक्निक्स घेतले किंवा स्टेप्स घेतल्या, प्रोसेस कंट्रोलिंगची प्रोसेस पाहिली किंवा कन्सेप्ट पाहिली,
त्या तिन्ही याच्या तुम्ही नोट्स तयार करणार आहात. तुम्हाला समजलं असेल असं कंट्रोल कन्सिडर करून आपण आता पुढचा जो पार्ट आहे तुमचा कोऑर्डिनेशन. तर कोऑर्डिनेशनचं काय इम्पॉर्टन्स आहे ते आपण इथे बघूया. कोऑर्डिनेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. कोऑर्डिनेशन मध्ये काय केलं जातं, ती मिनिंग काय आहे किंवा ती जी कन्सेप्ट आहे, तर आपण ती स्टडी करणार आहोत यामध्ये. त्यामध्ये कोऑर्डिनेशन ऍज अन इसेन्स ऑफ मॅनेजमेंट हा एकच पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे की हे प्रत्येक मॅनेजमेंटच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कोऑर्डिनेशन गरजेचं कसं आहे. आता यामध्ये मिनिंग काय दिलंय बघा. मिनिंग बघूया फर्स्टली आपण कोऑर्डिनेशनचं. Coordination is the process of synchronizing activities of a variety of persons in the organization so that specific goal can be achieved. तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ऑर्गनायझेशन मध्ये होतात. व्हरायटी ऑफ पर्सन्स म्हणजे व्हरायटी ऑफ सबऑर्डिनेट्स तिथे वर्क करतात आणि कोणीच कोणाशी कोऑर्डिनेट करत नसेल तर तुम्ही फायनल डिसिजनच घेऊ शकणार नाहीत किंवा इन्फॉर्मेशन शेअर केली जाणार नाहीये. त्यामुळे इथे तुम्हाला मॅनेजमेंट लेवलला प्रत्येक लेवलला मॅनेजमेंटच्या कोऑर्डिनेशन होणं खूप गरजेचं है. जब हायर लेवल मैनेजमेंट कोई इंस्ट्रक्शंस प्रोवाइड करता है मिडिल लेवल के लिए तो इंस्ट्रक्शंस का कोऑर्डिनेट होना बहुत जरूरी है. कोऑर्डिनेशन दोनों के बीच अगर दो लेवल मैनेजमेंट के साथ अगर नहीं है, हायर का अगर मिडिल के साथ नहीं, मिडिल लेवल का अगर लोअर लेवल के मैनेजमेंट के साथ कोऑर्डिनेशन नहीं होगा तो किस तरह की इंफॉर्मेशन आप फॉरवर्ड कर रहे हैं वो भी आपके समझ में नहीं आ सकता. So it is achieved by means of planning, organizing, controlling, and it is not an isolated and different activity. Actually, it is a component of administration. म्हणजे हा एक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. ओके, कोऑर्डिनेशन. Management seeks to achieve coordination through its basic functions of planning, organizing, stuffing, directing, and controlling. That is why coordination is not a separate function of management, because achieving of agreement between individuals' efforts towards achievement of group goals is the key to success of management. यहाँ पे हर किसी की अचीवमेंट इम्पोर्टेंट है. जो भी एग्रीमेंट्स किए जाते हैं वो उन एग्रीमेंट्स के दौरान भी कोऑर्डिनेशन बहुत जरूरी है. तो उन्होंने कोऑर्डिनेशन के बीच क्या दिया रिलेशन. कोऑर्डिनेशन रेफर्स टू इंटरलिंकिंग ऑफ इवेंट्स. देयर इज नीड फॉर कोऑर्डिनेशन एट ऑल लेवल्स. द टॉप लेवल कोऑर्डिनेट्स द एक्टिविटीज ऑफ द मिडल लेवल. Middle level coordinates the activities of the lower level, and the lower level managers coordinate the activities of subordinates. Okay, so let us see definition. कोऑर्डिनेशन मुनी एंड रिलाय ने एक आपको डेफिनेशन दी है. कोऑर्डिनेशन इज ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ ग्रुप एफर्ट्स टू प्रोवाइड यूनिटी ऑफ एक्शन इन द परस्यूट ऑफ कॉमन गोल्स. कोऑर्डिनेशन क्या है कि एक ऑर्डरली अरेंजमेंट है ग्रुप की, ग्रुप एफर्ट्स जो लेता है टू प्रोवाइड यूनिटी ऑफ एक्शन इन द परस्यूट ऑफ कॉमन गोल्स. यहाँ पे यूनिटी ऑफ एक्शन जो भी होगी या ग्रुप जो भी एफर्ट्स लेगा तो उन सब चीजों का नॉलेज या उन सब चीजों को आपको क्या करना है कि कोऑर्डिनेट करना है. ऑर्डरली अरेंजमेंट है एक प्रकार की. ओके, उसके बाद आपको दिया है कोऑर्डिनेशन एज एन एसेंस ऑफ मैनेजमेंट. एक डायग्राम दी है आपको. जो पॉइंट्स हमने लिए इस चैप्टर के अंदर तो उतने ही आपको क्या करने प्रिपेयर करने हैं वो एज पर सिलेबस मैंने लिए. कोऑर्डिनेशन एज एन एसेंस ऑफ मैनेजमेंट. द मीनिंग ऑफ दिस सेंटेंस सजेस्ट कोऑर्डिनेशन अफेक्ट्स ऑल द फंक्शंस ऑफ मैनेजमेंट. कोऑर्डिनेशन ऑल फंक्शंस पे इंपैक्ट करता है. इन अदर वर्ड्स कोऑर्डिनेशन अफेक्ट्स प्लानिंग, ऑर्गेनाइजिंग, स्टफिंग, डायरेक्टिंग जो हमने देखा ना फर्स्ट चैप्टर के अंदर, कम्युनिकेटिंग, लीडिंग, मोटिवेटिंग एंड कंट्रोलिंग. तो अभी हम हर एक इसमें उसका स्टडी करेंगे. आप ये डायग्राम देख सकते हैं कोऑर्डिनेशन की, क्यों जरूरी है हर एक इसके लिए फंक्शन के लिए कोऑर्डिनेशन. तो यहाँ पे आप देखेंगे अकॉर्डिंग टू हेरोल्ड नूल्स एंड सिरिल ओ डोनेल
Planning is deciding in advance what to do, how to do it, and when to do it, who is to do it. There are various departmental plans in the business, and these include purchase plan, sales plan, production plan, finance plan. So all these plans must be coordinated, and one master plan must be made for the full business. तो अभी यहाँ पे प्लानिंग के अंदर क्या किया जाता है, हर एक चीज का प्लान बनाया जाता है. तो प्लानिंग के अंदर उन्होंने वैरायटी ऑफ प्लान्स बताया, फाइनेंस रिलेटेड प्लान है, प्रोडक्शन प्लान है, सेल्स प्लान है. तो इनके बीच हमें अगर कोऑर्डिनेट करते हैं, एक साथ बैठ के बजट बनाते, कुछ प्लान डिसीजन लेते, तो एक मास्टर प्लान बनता है जो फुल ऑर्गेनाइजेशन के लिए यूजफुल रहता है, जो फुल ऑर्गेनाइजेशन का प्लानिंग डिस्प्ले करता है. तो कोऑर्डिनेशन और प्लानिंग का इस तरह का रिलेशन है. ऑर्गेनाइजिंग एंड कोऑर्डिनेशन क्या है? देयर आर मेनी फेजेस इन ऑर्गेनाइजिंग. All these steps must be coordinated for reaching the goals of the business. Coordination refers to interlinking of events. There is a need for coordination at all levels. यानी कि जो भी ये ऑर्गेनाइजिंग की फेज है, मतलब कि ऑल दी स्टेप्स मस्ट बी कोऑर्डिनेटेड. जो भी चीज हम ऑर्गेनाइज कर रहे हैं तो इंटरलिंकिंग रहेगा. कोऑर्डिनेशन की वजह से हमें समझ में आ सकता है कि इसका लिंक क्या है, रिलेशन क्या है इन दोनों के बीच, जो भी चीजें हम ऑर्गेनाइज करेंगे. विदाउट कोऑर्डिनेशन हमें इंटरलिंकिंग समझ में नहीं आएगा. तो यहाँ पे उन्होंने टॉप लेवल कोऑर्डिनेट्स द एक्टिविटीज ऑफ द मिडिल लेवल. जैसे मैंने बताया कि हायर मैनेजमेंट जो भी इंस्ट्रक्शंस पॉलिसीज बनाते मिडिल लेवल के लिए, तो वो क्या किए जाते हैं, कोऑर्डिनेशन के थ्रू क्या किया जाता है, वो शेयर की जाती है इंफॉर्मेशन. इस तरह से ऑर्गेनाइजिंग और कोऑर्डिनेशन का रिलेशन है. स्टफिंग एंड कोऑर्डिनेशन का रिलेशन किस तरह का है? स्टफिंग के अंदर क्या किया जाता है, राइट पर्सन गोज टू द राइट जॉब. यानी कि इसके लिए हमें रिक्रूटमेंट करना पड़ेगा, सिलेक्शन करना पड़ेगा पर्सन्स को, या एम्प्लॉयज को ट्रेनिंग देना पड़ेगा, प्लेसमेंट करनी पड़ेगी, प्रमोशंस देने पड़ेंगे. तो ऐसे हालात में आपके यहाँ पे जो भी जितने भी जॉब्स अवेलेबल है, अकॉर्डिंग टू देयर स्किल्स you have to select the persons and capabilities. This ensures placing right person goes to the right job, and in order to achieve coordination among their work activities. यानी कि जितने सारे अभी ट्रेनिंग सेक्शन में कितने लोग हैं, प्लेसमेंट के अंदर कितने प्लेसमेंट आपको करने हैं, तो इनके बीच अगर आपको कोऑर्डिनेशन नहीं होगा तो आप राइट पर्सन को चूज नहीं कर सकते या प्लेसमेंट नहीं कर सकते. तो इस तरह से स्टफिंग एंड कोऑर्डिनेशन का रिलेशन है. डायरेक्टिंग एंड कोऑर्डिनेशन क्या कहता है यहाँ पे? डायरेक्टिंग मीन्स गिविंग एसेंशियल इंफॉर्मेशन, प्रॉपर गाइडलाइंस एंड गाइडेंस टू सबऑर्डिनेट्स. This results in coordination. Therefore, direction is affected by coordination. Directing के अंदर बहुत सारी इंफॉर्मेशन क्या की जाती है, फॉरवर्ड की जाती है, या प्रॉपर गाइडलाइंस दिए जाते हैं. तो ये सब गाइडेंस सबऑर्डिनेट्स को देने के लिए आपको आपके पास क्या होना जरूरी है, कोऑर्डिनेशन होना जरूरी है. तब जाके हम डायरेक्शन प्रॉपरली दे सकते हैं सबऑर्डिनेट्स के लिए. तो ये रिलेशन है डायरेक्टिंग एंड कोऑर्डिनेशन का. Conclusion on कम्युनिकेटिंग एंड कोऑर्डिनेशन. कम्युनिकेशन एंड कोऑर्डिनेशन आप लोग बोलोगे मैडम दोनों ही सेम लग रहा है, कम्युनिकेशन करना और कोऑर्डिनेशन करना. तो यहाँ पे उन्होंने वो चीज का डिफरेंस बताया. इट रेफर्स टू ट्रांसफर ऑफ इंफॉर्मेशन और मैसेज फ्रॉम वन पर्सन टू अनदर. इट इज इंपॉर्टेंट टू नोट दैट कम्युनिकेशन मस्ट बी प्रॉपरली कोऑर्डिनेटेड. जो भी मैसेज या जो भी इंफॉर्मेशन फॉरवर्ड की जा रही है यहाँ पे वन पर्सन के थ्रू अनदर पर्सन को, तो कम्युनिकेशन प्रॉपर होना चाहिए. कम्युनिकेशन मस्ट बी प्रॉपरली कोऑर्डिनेटेड. Lack of proper coordination will hamper the smooth functioning of the communication process. मतलब यहाँ पे कोऑर्डिनेशन अगर प्रॉपर नहीं है तो कम्युनिकेशन स्मूथली नहीं हो सकता. Additionally, it will also limit the important information flow and cause many economic problems to business. Coordination नहीं हो रहा मतलब क्या हो रहा है कि यहाँ पे communication process में भी क्या है, weakness आ रहा है. तो इसकी वजह से communication किस पे affect करता है, coordination के ऊपर affect करता है. Motivating and coordination के अंदर relation कैसा है? There are various kinds of motivation. These are positive, negative, financial, non-financial motivation. So all these type of motivation must be appropriately coordinated. इनके बीच भी कोऑर्डिनेशन होना जरूरी. कौन सा एम्प्लॉय किस तरह का परफॉर्मेंस दे रहा है तो उसे किस तरह से मुझे मोटिवेट करना चाहिए. कुछ लोग हैं जो जिन्हें फाइनेंशियली मतलब कि मनी रिलेटेड इंसेंटिव्स प्रोवाइड किए जाते हैं.
कुछ लोग रहते हैं उनको प्रमोशन दिया जाता है, रिवॉर्डिंग दिया जाता है, तो ये मोटिवेशन है जिसकी वजह से क्या हो सकता है, वो एम्प्लॉय अच्छे रिजल्ट दे सकता है। तो मोटिवेशन देने के लिए भी मेरे पास उसका नॉलेज होना चाहिए कि किस तरह का मुझे क्या करना है, मोटिवेशन प्रोवाइड करना है। तो कोऑर्डिनेशन होना यहाँ पे बहुत जरूरी है। लीडिंग एंड कोऑर्डिनेशन, गुड लीडर के लिए हमने क्वालिटीज देखे ना, क्वालिटीज ऑफ गुड लीडर। तो ये जो कोऑर्डिनेशन है सबऑर्डिनेट्स के साथ जो भी लीडर्स करते हैं, तो वो अगर प्रॉपरली किया जा रहा है तो ही आपके गोल्स अचीव किए जा सकते हैं। सो ही मस्ट कोऑर्डिनेट द ह्यूमन रिसोर्स, he must also coordinate the material and finance resource of the organization. In short, leader cannot survive without coordination. म्हणजे कुठलाही लीडर विदाउट कोऑर्डिनेशन कुठलाही वर्क सक्सेसफुली करू शकणार नाही किंवा अचीवमेंट घेऊ शकणार नाही, म्हणजे इथे दोघांचं रिलेशन आहे. कंट्रोलिंग अँड कोऑर्डिनेशन, मिनिमम 7 पॉइंट्सच घ्या यामध्ये, 8वा पॉइंट नाही घेतला तरी सुद्धा चालेल. इथे तुमचा हा कोऑर्डिनेशन ऍज अन एसेन्स ऑफ मॅनेजमेंट किंवा जो काही चॅप्टर होता तो संपलेला आहे. कोऑर्डिनेशन ऍज अन एसेन्स ऑफ मॅनेजमेंट, त्यामध्ये आपण जो काही हा पार्ट बघितला, एक्सप्लेन द कोऑर्डिनेशन ऍज अन एसेन्स ऑफ मॅनेजमेंट, तो तुम्ही नोट डाऊन करायचा आणि कन्सेप्ट आणि मीनिंग. ओके, आपला सगळ्यात लास्ट पार्ट आहे रिसेंट ट्रेंड्स, लास्ट चॅप्टर 4th युनिट मधला, तो आपण आता घेतोय. रिसेंट ट्रेंड्स, सीएसआर अँड ग्रीन मॅनेजमेंट. आता त्यामध्ये आपल्याला काय नक्की स्टडी करायचंय बघा, ग्रीन मॅनेजमेंट अँड सीएसआर, फक्त एवढं स्टडी करायचंय. मग सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचं मिनिंग बघूया, एक डेफिनेशन बघूया, त्यानंतर त्याची नीड काय आहे ते स्टडी करूया आपण. सीएसआर काय का गरजेचं आहे, सीएसआर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. ओके, त्यामध्ये ग्रीन मॅनेजमेंट ही एक कन्सेप्ट आहे, ती आपण स्टडी करणार आहोत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, आता त्याचं मिनिंग काय बघा. It focuses on the idea that the business has social obligations above and beyond making profit and follows from a decision by management. म्हणजे काही ऑब्लिगेशन्स दिलेले आहेत. म्हणजे सीएसआर कशावर फोकस करतं की काही आयडियाज आहेत, दॅट बिझनेस हॅज सोशल ऑब्लिगेशन, म्हणजे बिझनेसची काही कर्तव्य आहेत सोसायटी रिलेटेड, सोशल ऑब्लिगेशन्स दिलेले आहेत त्यांना. अबव अँड बियॉन्ड मेकिंग प्रॉफिट, म्हणजे फक्त प्रॉफिट कमवणं एवढाच बिझनेसचा तुमचा मिनिंग नाही, तर त्या पलीकडे जाऊन तुम्ही सोसायटी बद्दल काही गोष्टींचा विचार करणं. And from a decision by management to expand a traditional governance arrangements to include accountability to the full range of stakeholders. म्हणजे सीएसआर काय करतं की फक्त प्रॉफिट लॉसचा इथे बिझनेस मध्ये विचार करत नाहीये, तर आपण सोसायटी प्रती आपल्या काय फिलिंग्ज आहेत, आपण कशा पद्धतीने त्यासाठी जबाबदार आहोत, एक जबाबदार नागरिक आहोत, त्या समाजामधला एक घटक आहोत, या पद्धतीने त्या बिझनेसचा विचार केला जातो. मग आता इथे CSR simply be seen as answering to the needs and concerns of stakeholders who can influence the success of the company, whom the company can impact through its business activities. म्हणजे ह्या ज्या CSR च्या ऍक्टिव्हिटीज आहेत, तर यामध्ये काय केलं जातं, आन्सरिंग टू द नीड्स अँड कन्सर्न्स ऑफ स्टेकहोल्डर्स हू कॅन इन्फ्लुएन्स द सक्सेस ऑफ द कंपनी. स्टेकहोल्डर म्हणजे हा जो पार्ट आहे हा इम्पॅक्ट करतो कंपनीच्या सक्सेसवर. मग कंपनी कशा पद्धतीने बिझनेस ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करते, प्रोसेस कंप्लीट करते, प्रोडक्शन कसं केलं जातं, तर हु आर स्टेक होल्डर्स असं विचारलंय. इट डिफाइन्स such components of an organization, the individual group or other organization which are affected by or can affect the organization in pursuit of its objectives. Stakeholders of company will include. Stakeholders में कौन कौन आता है, फिर ट्रेड यूनियंस आते हैं, कस्टमर्स आते हैं, सोसाइटी एट लार्ज, इन सबका इम्पैक्ट आपके ऑर्गेनाइजेशन के ऊपर होता है. गवर्नमेंट है, गवर्नमेंट कुछ रूल्स रेगुलेशंस बनाती है जिसकी वजह से हमें ट्रेड और टैरिफ पे करना पड़ता है, या
इंपोर्ट एक्सपोर्ट टैक्सेस के लिए भी, इंपोर्टिंग और एक्सपोर्टिंग के लिए भी कुछ रूल्स रेगुलेशंस है, जहाँ पे हमें क्या करना पड़ता है, फेस करना पड़ता है गवर्नमेंट का इम्पैक्ट ऑर्गेनाइजेशन पे होगा, कॉम्पिटिटर्स का होगा, शेयर होल्डर्स का होगा, सप्लायर्स, एम्प्लॉयज और न्यूज मीडिया का भी होगा जिसके थ्रू हम एडवर्टाइजिंग करते हैं। तो ये सब स्टेक होल्डर्स है, इनका इम्पैक्ट है ऑर्गेनाइजेशन के ऊपर। सो डेफिनेशन दी है सीएसआर की, इट इज अ कमिटमेंट टू इम्प्रूव कम्युनिटी। सीएसआर के थ्रू क्या किया जाता है, एक कमिटमेंट की जाती है कम्युनिटी के थ्रू, कम्युनिटी को हमें इम्प्रूव करना है, वेल बीइंग थ्रू डिस्क्रिमिनेशनरी बिजनेस प्रैक्टिसेस। यानी कि डिस्क्रिशनरी मतलब क्या है कि जो भी हम एथिक मोरल वैल्यूज के बारे में सोचते हैं ना, मोरल वैल्यूज हमें अप्लाई करने सीएसआर के थ्रू बिजनेस प्रैक्टिसेस के अंदर, एंड कॉन्ट्रीब्यूशंस ऑफ कारपोरेट रिसोर्सेज। यहाँ पे कारपोरेट रिसोर्सेज का कॉन्ट्रीब्यूशन होगा सीएसआर के अंदर। ओके, अभी एक मेलिन की जो डेफिनेशन है वो भी बहुत सही है। सीएसआर वे कंपनीज मैनेज द बिजनेस प्रोसेस, कंपनी बिजनेस प्रोसेस को मैनेज करती है किस तरह से, टू प्रोड्यूस एन ओवरऑल पॉजिटिव इम्पैक्ट ऑन सोसाइटी। जो भी बिजनेस प्रोसेस की जाएगी ऑर्गेनाइजेशन के या कंपनी के थ्रू, तो वो किस चीज के लिए बेनिफिशियल रहेगी, सोसाइटी के लिए, पॉजिटिव इम्पैक्ट होगा उसका सोसाइटी के ऊपर। तो जैसे हम लोग बोलते हैं ना कि कंपनीज के थ्रू जो एयर पोल्यूशन हो रहा है, वाटर पोल्यूशन हो रहा है, वो अवॉइड करो, या पैकेजिंग में जो आप प्लास्टिक मटेरियल यूज कर रहे हो तो उसे अवॉइड किया जा रहा है। क्यों? क्योंकि सोसाइटी पे उसका बैड इम्पैक्ट होता है। तो सीएसआर ये क्या करता है, मैनेज करता है। सीएसआर एक्टिविटीज के अंदर सोसाइटी के लिए बेनिफिशियल एक्टिविटीज या प्रोसेसेस की क्या किए जाते हैं, सजेस्ट किए जाते हैं। तो लेट अस सी दिस डायग्राम। फिलांथ्रोपिक रिस्पॉन्सिबिलिटीज, बी गुड कारपोरेट सिटीजन। एथिकल रिस्पॉन्सिबिलिटीज भी है, लीगल रिस्पॉन्सिबिलिटीज है। लीगल के अंदर ओबे द लॉ, आप रिस्पेक्ट करो लॉ को। इथिकल रिस्पॉन्सिबिलिटीज है, इथिक्स को फॉलो करो कि कौन सी चीज राइट है, कौन सी रॉन्ग है, उसका जो डिफरेंस है आपको पता होना जरूरी है। बी ए कारपोरेट सिटीजन यानी कि कंट्रीब्यूट रिसोर्सेज टू द कम्युनिटी। एंड इकोनॉमिक रिस्पॉन्सिबिलिटीज यानी कि बी प्रॉफिटेबल। सीएसआर आपको प्रॉफिट भी दिलवाता है। तो यहाँ पे आपको नीड फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ बिजनेस ऑर्गेनाइजेशन। तो इसकी जरूरत क्या है, सोशल कौन सी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी है, नीड फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ बिजनेस ऑर्गेनाइजेशन। बिजनेस ऑर्गेनाइजेशन के लिए ये क्यों जरूरी है सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, इसका रीजन हमें इस पॉइंट के अंदर मिलेगा। हम वन बाय वन क्या करेंगे, स्टडी करेंगे। फर्स्ट वन इज दैट आयरन लॉ ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी। Society gives business its approval to exist, and that approval can be modified or rescinded at any time. If it fails to meet a society's expectation for that reason, if a business plans to keep its existing social role and social power, it must answer to society's needs positively. This is called the iron law of responsibility. Considering long-term views, those enterprises that do not use power in the manner that society considers responsible will be likely to lose it. यानी कि कुछ लॉज बनाए गए हैं, तो उस लॉ को फॉलो करना, सोसाइटी की नीड्स क्या है, सोसाइटी के अंदर जो भी मतलब आपकी रिस्पॉन्सिबिलिटी क्या है सोसाइटी के लिए, तो उस सारी रिस्पॉन्सिबिलिटीज को फॉलो करना है, बेस्ट पॉसिबल मैनर से यहाँ पे यूज करने प्रोडक्शन करते वक्त, सोसाइटी के एक्सपेक्टेशंस को ध्यान में लेना है। ओके, कंटेंटेड एम्प्लॉईज यानी की ज्याला हम सॅटिस्फाईड असं म्हणू शकतो। कंटेंटेड म्हणजे नॉर्मली एम्प्लॉईज वॉन्ट टू फील फुल प्राइड ऑफ ऑर्गनायझेशन दे वर्क फॉर। जिथे तुम्ही काम करताय तिथे तुम्हाला काय असलं पाहिजे, अभिमान असला पाहिजे की मी या ऑर्गनायझेशनचा एक एम्प्लॉय, हे सांगताना तुम्हाला लाज वाटता कामा नये। A gratified employee with full of positive attitude towards the company is less likely to look for a job somewhere else. It is possible that the organization will receive more job applications because people want to work for them. म्हणजे इथे तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जर फॉलो करताय तर इथे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्यासाठी बाकीचे जे काही पीपल्स आहेत ते सुद्धा काय होतील, मोटिवेट होतील, एनकरेज होतील, कारण की तुम्ही तसं प्राऊडचं काम करताय, इथे प्राऊड फील करायला अशी ऑर्गनायझेशन आहे।
त्यांचं काम त्या पद्धतीचं आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज फॉलो करतात. कस्टमर सुद्धा सॅटिस्फाईड असले पाहिजे, म्हणजे कस्टमरला सुद्धा कम्फर्टेबल फील झालं पाहिजे, किंवा तुम्ही ब्रँडमध्ये काही चेंजेस आला तर तो लगेचच काय केला पाहिजे, शेअर केला पाहिजे तुमच्या कस्टमर सोबत. रिलेव्हंट रिसर्च सॉरी रिडक्शन इन कॉस्ट. सीएसआर प्रोग्राम क्या करता है, सीएसआर प्रोग्राम डजंट हैव टू कॉस्ट मनी. In contrast, if directed properly, a company can reduce cost through CSR. आता कॉस्ट कशी रिड्यूस केली जाते, तर मोर वेल ऑर्गनाइज स्टाफ हायर अँड रिटेन्शन. वेल ऑर्गनाइज स्टाफ हायर केला जातो, ज्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होते, कॉस्ट कमी येते. ज्याला प्रोसेस माहिती तो बघा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त रिझल्ट देतो. किंवा वेल एज्युकेटेड स्टाफ असेल, आता सपोज तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं उदाहरण घ्या, की कॉस्ट कमी लागते म्हणजे काय, कधी कधी वेल एज्युकेटेड पर्सन असल्या कारणाने रिझल्ट बेटर देतात ते तुम्हाला. एम्प्लॉईंग एनर्जी सेव्हिंग प्रोग्राम्स, तर यामध्ये रिडक्शन कॉस्ट होते. हँडलिंग लाईकली रिस्क अँड लायबिलिटीज मोर एफिशियंटली, म्हणजे रिस्की मॅटर्स काही असतील तर ते काय केले जातात, हँडल केले जातात प्रॉपर सीएसआरच्या थ्रू. स्मॉलर अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन कस्टमर ऍडव्हर्टायझिंग, म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट स्मॉल कधी असेल, की तुम्ही जे काही ऍडव्हर्टायझिंग करताय ते कसं आहे, कस्टमरी, म्हणजे तुमच्या ज्या काही चालीरीती आहेत, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीची परंपरा आहे त्यानुसार ऍडव्हर्टायझिंग करताय. गंगा सोपची ऍड त्यामध्ये तुम्ही सांगू शकता, की जर तुम्ही इंडियामध्ये आणि जर याचा विचार केला, कल्चरचा विचार करून ते काय करतात, ऍडव्हर्टायझिंग करतात. म्हणजे या पद्धतीने तुमचं काय होतं, कॉस्ट रिड्यूस केली जाते. वेल ऑर्गनाइज यूज ऑफ रिसोर्सेस अँड पॉवर. आता या सीएसआर मुळे आणखी काय होतं, की सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज फॉलो केल्यामुळे रिसोर्सेसचं प्रॉपर युटिलायझेशन केलं जातं, किंवा तुमच्याकडे असणारी पॉवर जी आहे त्याचा वापर केला जातो. आणि त्यामुळे तुम्हाला काय होतं, की सोसायटीमध्ये तुम्ही काहीतरी चेंजेस आणू शकता, जसं की बिग बिझनेस कमांड पॉवर ओव्हर द प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस ऑफ कम्युनिटी. म्हणजे इथे सांगितलं की they should realize that the power to command resources has been given to them by the society to produce more wealth for its advancement. म्हणजे जेवढं प्रोडक्शन तुम्ही जेवढी जास्तीत जास्त प्रॉपर युटिलायझेशन कराल रिसोर्सेसचं, तेवढं जास्त प्रोडक्शन होईल आणि तेवढी जास्त वेल्थ तुम्ही प्रोव्हाइड करू शकता सोसायटीला. म्हणजे वेल ऑर्गनाइज यूज ऑफ रिसोर्सेस अँड पॉवर, म्हणजे तुम्ही पॉवर आणि रिसोर्सेस ह्या चांगल्या पद्धतीने जेव्हा ऑर्गनाइज कराल, सीएसआरच्या थ्रू सीएसआर ऍक्टिव्हिटीज कराल, तेव्हाच तुम्ही काय करू शकता, वेल्थ प्रोव्हाइड करू शकता सोसायटीसाठी. लॉंग टर्म फ्युचर फॉर द बिझनेस. सीएसआर मुळे काय होतं, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज कम्प्लीट केल्यामुळे की हेल्दियर एन्व्हायरमेंट तयार होतं, लॉंग टर्म प्रॉफिट मॅक्झिमायझेशन होतं. आणि त्यामुळे तुम्ही काय करू शकता, की सोशल वेलफेअरचे प्रोग्राम्स घेऊ शकता आणि फ्युचरमध्ये तुमच्या बिझनेसला लाईफ वाढतं. लक्षात आलं. पॉझिटिव्ह पब्लिक इमेज तयार होते, तुम्ही सोसायटीसाठी काहीतरी करताय त्यामुळे तुमची आयडेंटिटी बनते. ती रिकॉग्निशन ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी गोल्स लीड टू बेटर पब्लिक इमेज. ओके. इथे तुमचा हा जो पार्ट आहे, कोऑर्डिनेशन ऍज अन एसेन्स ऑफ मॅनेजमेंट, तो संपलेला आहे. इथे स्ट्रॅटेजीज वगैरे आपल्याला नाहीत ऍज पर सिलेबस, त्यामुळे आपण त्या घेणार नाही. आणि पुढचा सॉरी त्यामधला त्याच चॅप्टर मधला आहे तुमच्या ग्रीन मॅनेजमेंट, रिसेंट ट्रेंड्स मध्येच येतात ते. तर हा लास्ट पॉइंट आपण घेतोय. Green management or sustainable business or green business is a concept where the organization that has at least negative effect. आता त्यामध्ये मॅनेजमेंट करायचं, मग प्लॅनेट, पीपल, प्रॉफिट, या तीन गोष्टी मॅनेज करायच्या. दॅट इज कॉल्ड ग्रीन मॅनेजमेंट. आता ही जी कन्सेप्ट आहे ग्रीन मॅनेजमेंटची, ती सस्टेनेबल ग्रीन मॅनेजमेंट और सस्टेनेबल बिझनेस म्हणजे कायमस्वरूपी टिकणारा असा जो बिझनेस आहे, or a green business is a concept where the organization that has least negative effect on the global or local environment, community, society or economy. A business that make very effort to meet the triple bottom line, also called TBL. तो ये ट्रिपल बॉटम लाइन है जिसको हम TBL कहते हैं. 3BL भी कह सकते हैं, पीपल, प्लैनेट एंड प्रॉफिट. 3 पिलर्स दिए जिसके थ्रू हम क्या कर सकते हैं, ग्रीन मैनेजमेंट कर सकते हैं. तो आप यहाँ पे डायग्राम देख सकते हैं. सस्टेनेबिलिटी,
जो हमेशा कायम राहणाऱ्या ज्या गोष्टी आहेत. सोशल ॲडव्हान्समेंट दॅट टेक्स इंटू अकाउंट द रिक्वायरमेंट्स ऑफ एव्हरीवन. सेफगार्डिंग नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही सेफ्टी प्रोव्हाईड करताय जे नॅचरल रिसोर्सेस आहेत. बॅलन्स अँड इन्क्रीज लेवल्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड एम्प्लॉयमेंट म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ किंवा एम्प्लॉयमेंट यामध्ये बॅलन्सिंग असलं पाहिजे किंवा त्याची लेवल इन्क्रीज करता आली पाहिजे. कॉशियस अँड केअरफुल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ओके, तर आता आपण यामध्ये ट्रिपल बॉटम लाईन बघणार आहोत लास्ट. It means that business success is no longer defined only by monetary gain, but also by the impact and organization activities have on society as a whole. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन कुठली ऍक्टिव्हिटी करते त्याचा इम्पॅक्ट काय होतो सोसायटीवर हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जर बिझनेस मध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर फक्त तुम्हाला प्रॉफिट किती मिळतं हा भाग कॅल्क्युलेट मेजर करून चालणार नाही फक्त. तर यासाठी तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीचा इम्पॅक्ट सोसायटीवर काय होतो बिझनेस ऍक्टिव्हिटीचा ते पाहणं खूप गरजेचं आहे. मग इथे ट्रिपल बॉटम लाईन मध्ये पहिलं दिलंय प्रॉफिट, स्ट्रॉंग प्रॉफिटॅबिलिटी. द इकॉनॉमिक व्हॅल्यू जनरेटेड बाय द कंपनी ऑर द इकॉनॉमिक ऍडव्हान्टेज टू द सराउंडिंग कम्युनिटी अँड सोसायटी. म्हणजे इकॉनॉमिक व्हॅल्यूज ज्या जनरेट होतात प्रॉफिट मधून तुम्हाला जे काही मिळणार आहे तर ते कम्युनिटीसाठी किंवा सोसायटीसाठी कशा पद्धतीचं आहे. त्यानंतर व्हायब्रंट कम्युनिटीज त्यामध्ये पीपल्स येतात. इम्पार्शियल अँड पॉझिटिव्ह बिझनेस प्रॅक्टिसेस रिगार्डिंग लेबर अँड द कम्युनिटी इन विच द कंपनी कंडक्ट्स इट्स बिझनेस. म्हणजे कुठल्या टाईपच्या ऍक्टिव्हिटीज पॉझिटिव्ह बिझनेस प्रॅक्टिसेस कुठल्या आहेत किंवा रिगार्डिंग लेबर्स रिलेटेड तुम्ही काय करता. लेबर्सला जे काही तुम्ही रिम्युनरेशन किंवा वेजेस प्रोव्हाइड केले जातात ते कशा टाईपचे दिले जातात. कम्युनिटी इन विच द कंपनी कंडक्ट्स इट्स बिझनेस अँड हेल्दी एन्व्हायरमेंट. आता इथं व्हायब्रंट कम्युनिटीज का सांगितलंय कारण ते जर व्हायब्रंट असतील तर तुम्हाला काम करणं शक्य होणार नाही. तुमच्याकडे येणारे जे पीपल्स आहेत वर्किंग साठी लेबर म्हणून तर ते एनकरेज होणार नाही तुमच्या ऍक्टिव्हिटी तशा पद्धतीच्या नसतील तर. हेल्दी एन्व्हायरमेंट म्हणजे काय यूज ऑफ सस्टेनेबल एन्व्हायरमेंटल प्रॅक्टिसेस लिसनिंग ऑफ एन्व्हायरमेंट इफेक्ट. ओके, आता इथे त्यांनी काही गोष्टी दिल्या बघा आपण बघू शकतोय. ग्रीन मॅनेजमेंट मध्ये टाइम अँड अगेन सस्टेनेबल बिझनेसेस हॅव प्रोग्रेसिव्ह एन्व्हायरमेंटल अँड ह्युमन राईट्स पॉलिसीज. ओव्हरऑल बिझनेस इज लेबल ॲज ग्रीन इफ इट मॅचेस द फॉलोइंग 4 बेंचमार्क्स. आपण ग्रीन हा वर्ड बिझनेस साठी कशा पद्धतीने ग्रीन मॅनेजमेंट किंवा बिझनेस जो आहे त्याला ग्रीन बिझनेस असं कधी म्हणू शकतो त्यासाठी काही पॉइंट्स दिले आहेत त्यांनी. इट इंटिग्रेट्स फिलॉसॉफीज ऑफ सस्टेनेबिलिटी इनटू एव्हरी सिंगल ऑफ इट्स बिझनेस डिसिजन. म्हणजे फिलॉसॉफी तुमची काय आहे टिकाऊ म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत बिझनेस मध्ये राहायचं असेल तर तुमची फिलॉसॉफी समजून घेणं खूप गरजेची आहे ऑर्गनायझेशनची. ती कशा पद्धतीने काम करते. फक्त प्रॉफिट ओरिएंटेड ऑर्गनायझेशन आहे की सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज पण फॉलो करते. फिलॉसॉफी म्हणजे तुमचं तत्वज्ञान कसं आहे. इट कॉन्स्टंटली ट्राईज टू सप्लाय इकॉलॉजिकली फ्रेंडली प्रोडक्ट्स. म्हणजे तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते इकॉलॉजिकली फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत का किंवा सर्व्हिसेस आहेत का किंवा त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आता इकॉलॉजिकली फ्रेंडली प्रोडक्ट्स म्हणजे काय. मी जसं मगाशी सांगितलं की तुम्ही पेपर बॅग यूज करायला सुरुवात केली. प्लास्टिक बॅगमुळे काय होतं की एन्व्हायरमेंटला हार्म होते. त्यामुळे तुमची जी काही सुपीकता आहे मातीची जी काही क्षमता आहे ज्यामध्ये आपण काय करतो पीक घेतो तर ती कमी होते कारण त्याचं विघटन प्रॉपर होत नाही प्लास्टिकचं. तर त्यामुळे तुम्ही काय केलं इको फ्रेंडली प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करायला सुरुवात केली ज्यामुळे तुम्ही सोसायटीला ते काय आहे बेनिफिशियल आहे. म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ते फॉलो करता. इट इज ग्रीनर दॅन कन्व्हेन्शनल कॉम्पिटिशन and it has made an enduring commitment to environmental principles in its business operation. कुठलाही बिझनेस ऑपरेशन कम्प्लीट करताना तुम्ही काय करता काही प्रिन्सिपल्स फॉलो करता एन्व्हायरमेंटल प्रिन्सिपल्स. द ग्रीन मॅनेजमेंट मध्ये काय केलं जातं की एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स तुमचा कसा आहे. ग्रीन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरली जाते किंवा ग्रीन टेक्नॉलॉजीच्या ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत ते लक्षात घेतल्या जातात. त्यामध्ये ग्रीन मॅनेजमेंट म्हणजे काय हे तुम्हाला इन शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रीन मॅनेजमेंट दॅट जनरेट्स एक्स्ट्रीमली व्हॅल्यू ऍडिंग प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे काहीतरी व्हॅल्यू ऍडेड मटेरियल ज्याला म्हणतो ना आपण की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो करता म्हणजेच काय की व्हॅल्यू ऍड झालेली आहे.
प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिस अँड टेक अ फुल ऍडव्हान्टेज ऑफ कॉर्पोरेट व्हॅल्यूज. त्यावरून आपल्याला काय मिळते, कॉर्पोरेटला ऍडव्हान्टेज मिळतं की तिची एक व्हॅल्यू तयार होते ऍज अ होल while reducing environmental loads and resources and energy consumption to promote a sustainable society that incorporates the environment into a socio-economic system. म्हणजे एन्व्हायरमेंटचे रिसोर्सेस जे आहेत त्याचं कन्झम्पशन कसं करायचं किंवा सस्टेनेबल सोसायटी कशी उभी करायची, हेल्दी एन्व्हायरमेंट कसं तयार होईल याचा विचार या ग्रीन मॅनेजमेंट मध्ये केला जातो. लक्षात आलं? आय थिंक इथपर्यंत सफिशियंट आहे तुम्हाला. इथे तुमचं ग्रीन मॅनेजमेंट पण संपलेलं आहे. तर त्याखाली जी क्वेश्चनरी दिली तर तुम्ही एक क्वेश्चन त्यावर बनवू शकता. राईट अ नोट ऑन ग्रीन मॅनेजमेंट, नीड फॉर सोशल रेस्पॉन्सिबिलिटी. अशा पद्धतीने 2 क्वेश्चन्स पण दिले. ऍज पर सिलेबस आज आपला पूर्ण सिलेबस, आज 4th युनिट संपलाय म्हणजे आतापर्यंत आपण 4ही युनिट स्टडी केलेले आहेत आणि 2 युनिटच्या नोट्स मी तुम्हाला सेंड केल्या ज्या की तुम्हाला युनिट टेस्ट साठी उपयोगाच्या आहेत. तर युनिट टेस्टला तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन करून ठेवा. दोन्ही पद्धतीने प्रिपरेशन करा. तुमची एक्झाम ऑनलाईन झाली तरी तुम्ही प्रिपेअर राहाल किंवा ती ऑफलाईन झाली तरी सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. अशा पद्धतीने नोट्स दिल्या. सिलेबस फॉलो करा. सिलेबस मध्ये जे पॉइंट्स आहेत ते प्रॉपर करून ठेवायचे. कोणाला काहीही अडचण असेल तर प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला युनिट टेस्ट साठी ऑल द बेस्ट. सगळ्यांनी पेपर छान सोडवायचे. इथे आजच्यासाठी आपण थांबतोय. थँक्यू सो मच.